सो हॅलो मित्रांनो, आज आपण आपलं नेक्स्ट लेक्चर जे आहे वीड मॅनेजमेंटमध्ये स्टार्ट करत आहोत. दॅट इज हर्बिसाइड ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सलोकेशन, मेटाबॉलिझम आणि त्याच्यामध्ये काय प्रकारची मोड ऑफ ॲक्शन जी आपल्याला बघायला मिळते तर ती आपण आता बघणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट दिस लेक्चर दॅट इज हर्बिसाइड ॲब्झॉर्प्शन. आता बघा, सगळ्यात पहिले आपण याचं इंट्रोडक्शनपासून स्टार्ट करूया की कुठल्याही एक प्रकारे अल्टिमेट इफेक्ट जर पाहिजे असेल एखाद्या हर्बिसाइडचा तर हर्बिसाइड नीड टू मूव्ह फ्रॉम इट साईट ऑफ ॲप्लिकेशन. ओके, साईट ऑफ ॲप्लिकेशन काय असू शकते बघा, की त्या ठिकाणी सगळ्यात पहिले एक प्लांट आहे. ठीक आहे, एक प्लांट आहे आणि या प्लांटचं जे आहे बेसिकली तर आपण ज्यावेळेस एखादा स्प्रे त्या ठिकाणी कंडक्ट करतो. ठीक आहे, या क्रॉपवरती जर का आपण एखादा स्प्रे ज्यावेळेस घेतो एखाद्या वीडवरती, प्लांट क्रॉपवर वगैरे, तर त्यावेळेस काही जे असेल तर आपल्याला माहिती आहे की आपण काय केलं होतं, प्री प्लांट इनकॉर्पोरेशन आपण करतो. ठीक आहे, प्री प्लांट इनकॉर्पोरेशन. त्याच्यानंतर दुसरा काय प्रकार बघितला होता आपण लास्ट लेक्चरमध्ये की प्री इमर्जन्स त्या ठिकाणी स्प्रे आपण करत असतो. आणि एक तिसरा आहे की पोस्ट इमर्जंट स्प्रे. बरोबर आहे. तर आणि याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात पहिले हे जे दोन आहेत, पहिले प्री प्लांट इनकॉर्पोरेशन आणि प्री इमर्जन्स, म्हणजे हे बेसिकली आपण सॉईल ॲप्लिकेशन करत असतो हर्बिसाइडचं. आणि हे जे पोस्ट इमर्जंट आहे तर हे आपण फोलियर ॲप्लिकेशन करतो. बरोबर आहे, जे की प्लांट्सचं त्या ठिकाणी उगून आले असतील त्याच्यावरती आपण हे फोलियर ॲप्लिकेशन करत असतो. तर बेसिकली म्हणजे सॉईलवरती काहीसं आपण हर्बिसाइड अप्लाय करतोय, काही त्या ठिकाणी लिव्सवरती अप्लाय करतोय. तर ते काय झालं बेसिकली आपलं, ते झाले साईट ऑफ ॲप्लिकेशन. बरोबर आहे, साईट ऑफ ॲप्लिकेशन आपलं काय झालं मग, एक तर लिव्स झाले प्लांटचे, लिव्स असेल किंवा जे काही टेंडर स्टेम असेल प्लांटचे, किंवा दुसरं आहे सॉईल. तर हे दोन मेजरली आपले जे आहे साईट ऑफ ॲप्लिकेशन आहे. बघा इथं दिले की सॉइल्स, लिव्स और शूट टू द साईट ऑफ ॲक्शन. बरोबर आहे. आता एकदा आपण त्या ठिकाणी हे फवारल्यानंतर मग ते सॉईलमध्ये असू द्या, तर सॉईलवर फवारल्यावरती त्याला कसं त्या ठिकाणी ते मूव्ह होणार, त्यानंतर प्लांटचे जे की रूट्स असणार ते त्याला अपटेक करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काही टॉक्सिक त्याचं रिॲक्शन आहे ते कॉज करून त्या प्लांटला किल करायचं काम हे त्या ठिकाणी कॅरी आउट होतं. किंवा जर का फोलियर जर ॲप्लिकेशन केलं असेल तर लीफमध्ये गेल्यावरती त्या ठिकाणी स्टोमॅटामधनं जेव्हा एंटर करतं त्यावेळेस ते आतमध्ये एंटर केल्यावरती कसं त्याची मेकॅनिझम वगैरे करतं. तर बेसिकली हे सगळं आपल्याला इथे बघायचं आहे. सो जे की साईट ऑफ ॲप्लिकेशनवरती आपण ॲप्लिकेशन केलं की त्याच्यानंतर त्याची मूवमेंट कशी होती साईट ऑफ ॲक्शनला. साईट ऑफ ॲक्शन म्हणजे काय की जिथे जाऊन बेसिकली ते प्लांटला काय करतं आहे, किल करायचं काम करतं आहे. राईट, त्याला म्हणतो आपण साईट ऑफ ॲक्शन विच इज नॉर्मली इनसाइड द प्लांट. बरोबर आहे. साईट ऑफ ॲक्शन ऑफकोर्स प्लांटच्या मध्ये असणार आहे, त्याची मेटाबॉलिझम अफेक्ट करणार प्लांटची. सो वन्स अ हर्बिसाइड एंटर इन टू द प्लांट and reaches to a specific site in the plant cells or organelles, it affects a single or in some cases multiple biochemical processes depending of the herbicide. आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट स्प्रे करतो, बरोबर आहे, तर काय होणार सगळ्यात पहिले की त्याचं ॲब्झॉर्प्शन होणं खूप जास्त गरजेचं आहे. बरोबर आहे, की लीफवरती जर का आपण जर त्याचं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करतोय, जर का लीफवरती आपण याचं काय करतोय ॲप्लिकेशन जर का त्या हर्बिसाइडचं करतोय, तर नॅचरली याच्या लीफवर ॲप्लिकेशन केल्यावर काय झालं पाहिजे की ते हर्बिसाइड त्या ठिकाणी पहिले आतमध्ये एंटर झालं पाहिजे. राईट, ते काय झालं पाहिजे, ॲब्झॉर्ब त्या ठिकाणी झालं पाहिजे. बरोबर आहे, ॲब्झॉर्प्शन त्याचं क्रिएट झालं पाहिजे. सो the primary pathway for herbicide entry into the plant will vary with specific weed control problem in questions. When the herbicides are applied directly to the above ground plant parts of a mixed crop and weed population. बरोबर आहे, कुठलंही फील्ड जे असेल, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, क्रॉप पण त्या ठिकाणी ग्रो झालेला असणार आहे, वीड पण ग्रो झालेला असणार आहे. वीडमध्ये पण काय मल्टिपल स्पीसीज असणार आहे. असं नाही की फक्त एकच त्या ठिकाणी ग्रास आपल्याला दिसून येईल की सायनोडॉन डॅक्टिलोनच आहे. मल्टिपल वेगवेगळ्या प्रकारचे वीड जे असतात, वेगवेगळ्या वीडच्या स्पीसीज जे असतात ते आपल्याला तिथे ग्रो झालेल्या दिसतील. तर अशा एक प्रकारे जे काही कॉम्प्लेक्स जे की त्या ठिकाणी पॉप्युलेशन झालेली असेल एखाद्या फील्डवरती, ओके, एक प्रकारे काय असेल, कॉम्प्लेक्स पॉप्युलेशन क्रिएट झालेली असेल त्या शेतावरती, वेगवेगळ्या क्रॉपची असेल, त्यासोबत वीडची असेल, आणि अशामध्ये आपण काय करतो, हर्बिसाइडचं ॲप्लिकेशन करत असतो. तर द लीव्स अँड द स्टेम दे सर्व ॲज द प्रायमरी ॲबॉर्टिंग ऑर्गन्स. इन कॉन्ट्रास्ट द रूट अँड द इमर्जिंग शूट जे असतील दे आर इम्पॉर्टंट पाथवेज. ठीक आहे, ते काय आहेत, महत्त्वाचे पाथवेज आहेत फॉर द एंट्री ऑफ द हर्बिसाइड अप्लाइड ऑर इनकॉर्पोरेटेड इन टू द सॉईल. आता काय दिलं आहे बघा इथे की एक तर रूटमधून एंट्री मिळणार किंवा इमर्जिंग शूट्समधनं मिळणार, जे की लिव्ज वगैरे असतील तिथून. In selective control established woody plant species, however, the bark may serve as the site of entry. तर काही जे काही पेरिनियल वूड स्पीसीज जे काही प्लांट स्पीसीज असतील तिथे बार्कमधनं पण आपण याची एंट्री त्या ठिकाणी देऊ शकतो. देन वी हॅव द क्युटिकल.
ओके, क्युटिकल काय आहे, एक त्या ठिकाणी आपल्याला एक क्युटिकलचा लेअर त्या ठिकाणी दिसून येतो प्लांटच्या लिव्जवर वगैरे, बरोबर आहे. प्लांट लिव्ज वगैरे त्याच्यावरती आपल्याला दिसून येतो. सो एरियल प्लांट पार्ट जे असतात, लिव्ज असेल आणि स्पेशलाइज स्ट्रक्चर असतील जसे की स्टेम, फ्लावर्स, फ्रूट्स वगैरे, तर हे सगळं जे आहेत ना, हे सगळे जेवढे प्लांटची बॉडी असते ही एक कव्हर केलेली असते बाय अ लिपोइडल. लिपिड म्हणजे काय, तर लिपिड म्हणजे फॅट. ओके, काय आहे, एक प्रकारचं फॅट आहे किंवा एक ऑइली त्या ठिकाणी लेअर आहे. ऑइली लेअर आहे हा क्युटिकल, जो की नॉन सेल्युलर असतो, नॉन लिव्हिंग मेम्ब्रेन असतो आणि याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज क्युटिकल. ओके, काय म्हणतो त्याला आपण, क्युटिकल. सो दिस मेम्ब्रेन सर्व्स ॲज द प्रायमरी बॅरियर आहे टू द पेनिट्रेशन ऑफ मटेरियल. बरोबर आहे. कोणी येऊन त्या ठिकाणी बॅरियर क्रॉस करू शकतं का, तर नाही. बरोबर आहे. प्लांटला जे आहे, प्लांटची बॉडी जी आहे स्वतःला काय करेल, एक प्रत्येक प्लांटची एक डिफेन्स मेकॅनिझम त्या ठिकाणी ऑफकोर्स असणार आहे. बरोबर आहे की एखादं फॉरेन मटेरियल जर काय एंटर होण्यासाठी जर प्रयत्न करत असेल लिफ्टच्या आतमध्ये, तर त्याला रेजिस्ट करेल पहिले. बरोबर आहे. त्याला काय म्हणेल की नाही, एंट्री तुला मिळणार नाही आतमध्ये. बरोबर आहे. कारण प्लांटची आतली जी मेकॅनिझम आहे ती अफेक्ट होऊ शकते. त्याच्यामुळे इनिशियली ते एंट्री काय करेल, रेजिस्ट करण्याचा प्रयत्न करेल. तर मग ते रेजिस्ट करणाऱ्या मेकॅनिझममध्ये जे आहे, या क्युटिकलचा जो आहे एक मेजर रोल आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्टिक्युलरली जे की पोलार सबस्टन्सेस असतील. ओके, पोलार म्हणजे काय, वॉटर पोलार सबस्टन्सेस, की एखादा मॉलिक्यूल ज्याला की त्या ठिकाणी एक हा जर मॉलिक्यूल असेल, याच्यावरती प्लस चार्ज आणि मायनस चार्ज असे दोन टोकाला जे गेलेले असतील. ठीक आहे, याला आपण म्हणतो पोलार मॉलिक्यूल. बरोबर आहे. काय म्हणणार याला, पोलार मॉलिक्यूल म्हणणार, की ज्याचा एक साईड जो आहे तो कसा आहे, एक साईड जो आहे इट इज चार्ज ॲज कटायनिक. काय असेल, त्याचं कटायनिक चार्ज त्या ठिकाणी असेल एक कॉर्नरला, आणि दुसऱ्या कॉर्नरला जे असेल अनायनिक त्या ठिकाणी चार्ज झालेला आपल्याला दिसून येतो. तर याला म्हणतात पोलार सबस्टन्सेस म्हणतात. बरोबर आहे. पोलार मॉलिक्यूल जे आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टडी करतो ते. सो रूट्स आर ऑल्सो कवर्ड बाय अ मेम्ब्रेन सिमिलर इन स्ट्रक्चर अँड कंपोजिशन टू दॅट फाउंड ऑन द अबोव ग्राउंड प्लांट पार्ट्स विच नो डाऊट सर्व द सिमिलर फंक्शन. तर बेसिकली रूटच्या सरफेसवरती पण असं त्या ठिकाणी आपल्याला लेअर बघायला मिळतो. प्लांटच्या लीफ असेल, स्टेम असेल, सगळीकडे एक सिमिलरली लेअर बघायला मिळतो जो की रेजिस्ट करतो एंट्रीसाठी. आता हे बघा, क्युटिकल जो हा बेसिकली आपल्याला लेअर बघायला मिळतो, त्याच्यामध्ये 3 बेसिक आपल्याला काहीशे मायन्यूट लेअर्स त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, पहिला आहे इपिक्युटिक्युलर वॅक्स. काय आहे, इपिक्युटिक्युलर वॅक्स. इपी म्हणजे काय, अबव. ओके, म्हणजे जो सगळ्यात लेअर जो आहे, हा सगळ्यात वरती लेअर जो असतो त्याला इपी आहे सुरुवातीला वर्ड लागतं, प्रेफिक्स लागतं. ठीक आहे, म्हणजे जो सगळ्यात वरती आहे, अबव आहे. ओके, इथं तेच दिलं बघा, अपरमोस्ट लेअर जो असेल, जो की हायली लिपोफिलिक असतो. काय असतो, लिपोफिलिक म्हणजे काय, लिपिड लविंग म्हणजे जो की फॅट लविंग असतो. लिपिड म्हणजे काय, फॅट लविंग जो असेल त्याला आपण म्हणणार लिपोफिलिक लेअर. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबरचा जो लेअर आहे तो आहे क्युटिक्युलर वॅक्स. ठीक आहे, हा जो सगळ्यात वरचा लेअर झाला, हा काय झाला, पहिले आला हा इपिक्युटिक्युलर वॅक्स झाला. त्यानंतर 2 नंबरचा जो काही लेअर आहे हा आहे क्युटिक्युलर वॅक्स. बरोबर आहे. हा काय झाला, क्युटिक्युलर वॅक्स त्या ठिकाणी झाला. तो असतो बेसिकली मिडल लेअर आहे आणि तो हायली लिपोफिलिक त्या ठिकाणी हा असतो. हा पण कसा आहे, फॅट लविंग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. देन 3 नंबरचा जो काही लेअर आहे तो आहे क्युटीन. काय आहे, क्युटीन त्या ठिकाणी 3 नंबरचा लेअर आपल्याला दिसून येतो. ओके, हा जो 3rd नंबरचा याचा खालचा जो भाग आहे तो आहे क्युटीन. आणि क्युटीन काय असतो, हा सगळ्यात इनरमोस्ट लेअर आहे आणि हा कसा असतो, हायड्रोफिलिक आहे. हायड्रोफिलिक म्हणजे काय, इट इज वॉटर लविंग लेअर. कसा आहे, वॉटर लविंग लेअर. आता हे फॅट लविंग, वॉटर लविंग हा काय झोल आहे नेमकं ते आपण पुढे बघूया. ठीक आहे. तर एवढं सध्या लक्षात ठेवा की पहिला जो इपिक्युटिक्युलर वॅक्स आहे आणि दुसरा जो क्युटिक्युलर वॅक्स आहे हे कसे आहेत, हे हायली लिपोफिलिक आहे. ओके, आणि 3 नंबरचा जो क्युटीन आहे हा कसा आहे, इट इज हायली हायड्रोफिलिक. ओके, देन आता हे जे स्ट्रक्चर आहे या क्युटिकलचं, याच्यावरतीच आपण काय ठरवतो की जे की आपल्याला फॉर्म्युलेशन क्रिएट करायचं आहे. ओके, एखाद्या विडीसाईडचं असेल, इन्सेक्टिसाईडचं असेल, आपण एखादं फॉर्म्युलेशन जे क्रिएट करतो त्यासाठी ही गोष्ट समजून घेणं खूप जास्त महत्त्वाची आहे. ओके, तर पेनिट्रेशन थ्रू द क्युटिकल. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्यात पहिला त्या ठिकाणी आहे हा लेअर आहे. ओके, हा 2 नंबरचा लेअर आहे. असं समजा आपण हे लेअर आता सेपरेट केले. आता सगळ्यात पहिले काय आहे, हा सगळ्यात वरचा लेअर आहे. म्हणजे हे इकडे वरती काय असेल, इकडे ॲटमॉस्फिअर आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यावरती आपण काय करतो, याच्यावरती पहिला स्प्रे जो पडतो हा कुठे पडणार, ऑफकोर्स हा पडणार इपिक्युटिक्युलर वॅक्सवर. कुठे पडणार, इपिक्युटिक्युलर वॅक्सवरती पडणार. 2 नंबरचा लेअर कुठे पडणार,
आपला सेकंड लेअर कोणता होता? तो होता क्युटिक्युलर वॅक्स, बरोबर आहे. क्युटिक्युलर वॅक्स 2 नंबरचा लेअर होता आपला क्युटिक्युलर वॅक्स आणि 3 नंबरचा होता आपला क्युटिन. ओके, क्युटिन थर्ड लेअर झाला. आणि क्युटिनच्या आतमध्ये काय असेल मग? याच्यानंतर पुढचा जो लेअर असेल खाली तो असेल ऑफ द सेल मेम्ब्रेन, बरोबर आहे. तर असे एकंदरीत लेअर बघायला मिळतं. आता इपिक्युटिक्युलर जो वॅक्स आहे ना, हा सगळ्यात जास्त लिपिड जो आहे त्याला लिपिड लविंग असतो. लिपिड लविंग म्हणजे काय की ज्याच्यावरती फॅटी ऑइली एखादा जर त्या ठिकाणी सबस्टन्स असेल ना, तो याच्यामध्ये त्या ठिकाणी पेनिट्रेट करू देतं त्याला. ठीक आहे, एखादा सबस्टन्स एखादा जर का मॉलिक्यूल असेल जो की कसा असेल, जो लिपिड असेल किंवा फॅट असेल, ठीक आहे, त्याला ते काय करते, एंट्री त्या ठिकाणी सुरुवातीला देतं. सुरुवातीला मग त्याला एंट्री दिल्यावर ते काय करतं, पेनिट्रेट करतं. सेकंड लेअर पण कसं आहे, लिपोफिलिक आहे. ओके, म्हणजे फॅट लविंगच आहे. त्यानंतर थर्ड लेअरवरती जेव्हा येतं तर थर्ड लेअर कसा आहे, तो आहे हायड्रोफिलिक. कसा आहे, हायड्रोफिलिक, म्हणजे त्याला वॉटर लविंग त्या ठिकाणी हा लेअर असतो. आणि त्याच्यामधनं मग पेनिट्रेशन जे आहे ते काय होतं, स्लो व्हायला सुरुवात होतं नंतर, बरोबर आहे. इनिशियली हे पेनिट्रेशन फास्ट झालं, एखादा लिपिड मॉलिक्यूल असला स्प्रे केलेला, त्याचं इनिशियल जे आहे पेनिट्रेशन हे फास्ट होणार, पण नंतरचं पेनिट्रेशन काय होणार, थोडंसं हिंडर होणार, कारण नंतरचं लेअर कसं आहे, हायड्रोफिलिक आहे, वॉटर लविंग आहे. त्यामुळे हा पुढचं पेनिट्रेशन जे आहे ते स्लो डाऊन त्या ठिकाणी होणार. ओके, त्याच्यामुळे एक कुठलंही जे फॉर्म्युलेशन असतं, ओके, कुठलंही हर्बिसाईड असेल, पेस्टिसाईड असेल, याचं जे की फॉर्म्युलेशन तयार होतं ना, त्याच्यामध्ये ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ते जे फॉर्म्युलेशन असेल ते कसं असलं पाहिजे, ते लिपोफिलिक असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, दॅट शुड बी लिपोफिलिक, बरोबर आहे. लिपोफिलिक असलं पाहिजे. आणि त्यासोबतच नुसतं लिपोफिलिक नाही पाहिजे, फक्त जर प्युअरली लिपोफिलिक असलं तर हे फक्त पहिले 2 लेअर एंटर करेल आणि नंतर त्याचा पुढे जे आहे ॲब्झॉर्प्शन होणार नाही. त्याच्यामुळे ते हायड्रोफिलिक पण असलं पाहिजे, बरोबर आहे. ते कसं असलं पाहिजे, हायड्रोफिलिक पण असलं पाहिजे. आणि यालाच म्हणतात हायड्रोफिलिक लिपोफिलिक, याला बॅलन्स जे आहे. ओके, हायड्रोफिलिक आणि लिपोफिलिकचा एक बॅलन्स त्या ठिकाणी एक टर्म असते HLB म्हणून, तर ती असणं गरजेची आहे. हायड्रोफिलिक आणि लिपोफिलिकचा बॅलन्स एक व्यवस्थितपणे जर असेल, ठीक आहे, या दोन्ही गोष्टी प्रॉपर रेशोमध्ये पाहिजे, एका हर्बिसाईडमध्ये एका पेस्टिसाईडमध्ये, तरच त्या काय होईल, तर ते पेनिट्रेशनसाठी प्रॉपर होईल. आणि एकदा पेनिट्रेट झालं तरच मध्ये काय होईल, प्लांटमध्ये त्याची ॲक्शन आपल्याला होताना दिसेल. ठीक आहे, त्याच्यामुळे हा HLB ही टर्म जी आहे ती लक्षात ठेवा, हायड्रोफिलिक लिपोफिलिक बॅलन्स. ओके, सो सगळ्यात पहिलं आहे आपलं पेनिट्रेशन थ्रू द क्युटिकल. आता पेनिट्रेशन कसं होणार क्युटिकलमधून, अ वाईड व्हरायटी ऑफ केमिकल्स विच डिफर इन स्ट्रक्चर, बरोबर आहे. प्रत्येक केमिकल कसं असेल, त्याचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी वेगळं असेल, त्याची पोलॅरिटी पण कशी असेल, वेगळी असेल. इट पेनिट्रेट थ्रू द क्युटिकल. द नॉन पोलर कंपाऊंड जे असतील, ओके, द नॉन पोलर कंपाऊंड दे फॉलो अ लिपोइडल रूट, अँड पोलर जर कंपाऊंड असेल ते फॉलो अन ॲक्वियस रूट. कळलं की जे की नॉन पोलर कंपाऊंड असतील, नॉन पोलर जे की त्या ठिकाणी कंपाऊंड असतील, ते काय करतात, ते सगळ्यात पहिले फॉलो करतात एक लिपॉइडल रूट. कारण लिपॉइडल रूट का फॉलो करणार, कारण की हे बेसिकली नॉन पोलर जे कंपाऊंड असतील हे इझिली लिपिडमधनं ट्रान्समिट होऊ शकतात, बरोबर आहे. या पहिले इपिक्युटिक्युलर वॅक्स क्युटिक्युलर वॅक्समधनं जाऊ शकतात. तेच पोलर जे कंपाऊंड असतात, पोलर कंपाऊंड जे असतात, तर हे काय फॉलो करणार, ते फॉलो करतात ॲक्वियस रूट. ॲक्वियस म्हणजे कसा, कोणता वाला, तिसरा लेअर बघा कोणता आहे आपला, दॅट इज क्युटीन, बरोबर आहे. तो कसा आहे, हायड्रोफिलिक आहे, त्याच्यामुळे तो काय करतो, हायड्रोफिलिक लेअर जो आहे याला पेनिट्रेट करायचं काम हा त्या ठिकाणी पोलर कंपाऊंड आपल्याला करताना दिसतं. त्यामुळे बेसिकली आपलं कुठले हर्बिसाईड जे असेल किंवा कुठले ॲग्रोकेमिकल असेल ज्याला आपण स्प्रे करतो, ते कसं असलं पाहिजे, त्यामध्ये काही प्रॉपर्टीज नॉन पोलर कंपाऊंडच्या पण असल्या पाहिजे आणि काही पोलर कंपाऊंडच्या पण असल्या पाहिजे. तो वाला जे फॉर्म्युलेशन राहील ते आपलं मोस्ट आयडियल फॉर्म्युलेशन मानलं जातं. ओके, हे एवढं डीपमध्ये कदाचित तुम्हाला कोणी कॉलेजमध्ये पण असताना त्या ठिकाणी शिकवलेलं नसेल, त्यामुळे व्यवस्थित जे आहे हे समजून घ्या गोष्टी. ठीक आहे, हे काय आहेत, नॉन पोलर कंपाऊंड आणि पोलर कंपाऊंड. पुढे चालून तुम्हाला MSc करायची असेल, तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची असेल, ओके, किंवा तुम्हाला जर का स्वतःचं कृषी सेवा केंद्र जरी ओपन करायचं असेल, ओके, तर तुम्हाला त्यावेळेस ह्या ज्या मेकॅनिझम आहेत प्लांटमध्ये कशा चालतात ह्या तुम्हाला कळाल्या पाहिजे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्यावेळेसच वेगवेगळे जे तुमच्या दुकानामध्ये जे की तुम्ही कृषी सेवावरती प्रोडक्ट्स ठेवणार आहेत त्याचं एक्झॅक्टली मेकॅनिझम कसं काम करतं हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, जेणेकरून काय होईल, शेतकऱ्यांना पण चुकीची माहिती जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारे तुम्हाला एखादी नवीन कंपनी आली, राईट, तर ती फसवणार पण नाही, राईट.
तुम्हाला त्याच्यामधलं मेकॅनिझम कळायला पाहिजे का, तर तुम्ही एक ग्रॅज्युएट आहात राईट. ॲटलिस्ट एक ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटला हे माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो आय नो की कॉलेज लेवलला जे आहे कोविडच्या नंतर जे आहे भरपूर प्रमाणावरती जे काही एज्युकेशनचा दर्जा आहे हा कसा झाला आहे, एकदम मोये झाला आहे. बरोबर आहे. खूप जास्त काय झालं आहे, तो डिग्रेड झालेला आहे. पण काळजी करू नका, तुम्ही हे जे क्लासेस जॉईन केले हे यासाठीच करतो आहे आपण की आपले जे काही कन्सेप्ट आहेत जे रेग्युलर क्लासेसमध्ये जे क्लिअर होत नाही ते आपण इथे क्लिअर करतो राईट. सो आता याच्यामध्ये आपण नेक्स्ट बघूया की हे जे की पेनिट्रेशन क्युटिकलमध्ये होतं त्यामध्ये काय होतं, सगळ्यात पहिली स्टेप की सॉर्प्शन इनटू द क्युटिकल. देन सेकंड वन वी हॅव द मूवमेंट अक्रॉस द क्युटिक्युलर मेम्ब्रेन. त्यानंतर काय होतं, डिसॉर्प्शन इनटू द ॲपोप्लास्ट आणि अपटेक बाय द अंडरलाईन सेल्स. अशी एकंदरीत जी आहे याची आपल्याला पेनिट्रेशनची मेकॅनिझम आपल्याला बघायला मिळते. जनरली मूवमेंट जी आहे अक्रॉस द क्युटिक्युलर मेम्ब्रेन इज अ फिजिकल प्रोसेस. ती कशी आहे, एक प्रकारे एक फिजिकल प्रोसेस आहे विच मे बी अफेक्टेड डायरेक्टली बाय अ नंबर ऑफ फॅक्टर्स. जसं की बघा pH असेल, पार्टिकलची साईज किती आहे, क्युटिकलचं थिकनेस किती आहे, त्यानुसार जे आहे याचं पेनिट्रेशन कसं होईल तर ते अफेक्ट करतं. आणि इनडायरेक्टली कशाने अफेक्ट होतं, बाय द रेट ऑफ अपटेक. ओके, अपटेक करण्याचा रेट कसा आहे, ट्रान्सपोर्टेशनचा कसा आहे, मेटाबॉलिझमचा रेट कसा आहे बाय द अंडरलाईन टिश्यूज, त्याने पण त्या ठिकाणी इनडायरेक्टली अफेक्ट होतं. पोलॅरिटी जी असेल ऑफ द ॲप्लाइड हर्बिसाइड इट ॲपियर्स टू बी क्रिटिकल फॅक्टर. बरोबर आहे. जी की पोलॅरिटी असेल ती का महत्त्वाची आहे, कारण की बघा इथे काय सांगितलं आहे, नॉन पोलर कंपाऊंड जे आहे ते लिपॉइडल रूट फॉलो करतं, पोलर कंपाऊंड हायड्रोफिलिक रूट फॉलो करतं. त्याच्यामुळे पोलॅरिटी जी हर्बिसाइडची असेल ती त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. कारण की नॉन पोलर कंपाऊंड जे असतात बिंग मोर रेडिली सॉल्व्ड दॅन द पोलर कंपाऊंड्स. बरोबर आहे की नॉन पोलर जे कंपाऊंड्स असतील ते इझिली लिपॉइडल रूट्समधनं जे आहे ते इझिली फॉलो करणार. बघा इथे काय दिलेलं आहे, बेसिकली जे स्ट्रक्चर आहे ते दिलेलं आहे की फोलियर स्प्रे जे आहे एक बेसिकली इथे नॅनो पार्टिकल्स यांनी दाखवलेलं आहे. NP म्हणजे नॅनो पार्टिकल्स. नॅनो पार्टिक्युलर जे स्प्रे असेल त्याच्यामध्ये काय होतं की आपण एकदा स्प्रे केल्यावरती नॅनो पार्टिकल्स ते काय होतात, सॉईलमधनं पण त्या ठिकाणी अपटेक होऊ शकतात किंवा फोलियरमधनं पण त्या ठिकाणी अपटेक होऊ शकतात राईट. आता इथे बघा आर्टिफिशियल मीडियावरती त्या ठिकाणी ग्रो करून कसं अपटेक आहे, बेसिकली याचं आपल्याला एक रिसर्च पर्पजचं जसं डेमॉन्स्ट्रेशन असतं तसं इथे दाखवलेलं आहे. आता सगळ्यात पहिले बघा हे जे स्ट्रक्चर आहे हे काय आहे, लीफचं बेसिकली स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये सगळ्यात टॉपचा लेअर कोणता, स्टोमॅटा आहे. ओके, म्हणजे इकडून एंट्री त्या ठिकाणी होते. ठीक आहे, एखादा स्प्रे केल्यावर वरून खाली एंट्री होते. सगळ्यात पहिले काय होणार, स्टोमॅटाचं जे की पोर्स असतात त्या पोर्समधनं काय होईल, ते आतमध्ये पेनिट्रेट करायला सुरुवात करेल. त्यामध्येच तो क्युटिक्युलर लेअर पण काय करेल, मध्येच त्या ठिकाणी आडवा होईल की चला एंट्री तुम्हाला पाहिजे असेल तर प्रूफ करा तुमच्यामधली कॅपेबिलिटी काय. तर त्यानुसारच ती लिपोफिलिक आहे की हायड्रोफिलिक आहे, त्या पोलर आहे की नॉन पोलर आहे, त्यानुसार त्याला एंट्री त्या ठिकाणी मध्ये मिळणार. त्यानंतर मिझोफिल सेल्समधनं जो आहे तो त्या ठिकाणी मॉलिक्यूल आतमध्ये आपल्याला जाताना दिसतो. त्यानंतर व्हॅस्क्युलर बंडल जे असतात तर एक्सेस ऑफ जर मॉलिक्यूल असतील तर ते व्हॅस्क्युलर बंडलमध्ये काय होतं, स्टोरेज करण्याचं काम करतं. बरोबर आहे. व्हॅस्क्युलर जे बंडल्स असतात ते स्टोरेज करण्याचं काम करतात. लोअर इपिडर्मिस आहे याच्यामध्ये एकदा त्या ठिकाणी पुढे तो एंट्री त्याची मिळवली की त्यानंतर तो मेन स्ट्रीममध्ये जो आहे तर तो मॉलिक्यूल घुसण्यासाठी सुरुवात करतो. तेच इकडे दिलं बघा झायलम. ओके, झायलम जे आहे तर याच्यामधनं मूवमेंट कशी त्या ठिकाणी होते राईट. तर ते एकंदरीत इथे आपल्याला सांगितलं की सिम्प्लास्टिक मूवमेंट आणि ॲपोप्लास्टिक मूवमेंट कशी होते. तर ॲपोप्लास्टिक म्हणजे काय, ॲपो मीन्स काय, नॉन लिव्हिंग. बरोबर आहे, किंवा ज्याला एनर्जी लागत नाही असे नॉन लिव्हिंग जे आहे तर तशा मूवमेंट जे होते तर ती एकंदरीत इथे बघा डॉटेड लाईन्सने दाखवली की वरून खाली कशी येते. दिस इज द ॲपोप्लास्टिक मूवमेंट. आणि त्या सिम्प्लास्टिक मूवमेंट कशी असते की सिम म्हणजे काय, हे एक प्रकारे लिव्हिंग टिश्यूजमधनं जे आहे ही ट्रान्सफर होते, ॲक्टिव्ह एनर्जीने त्या ठिकाणी याला ट्रान्सफर केलं जातं. देन फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ पेनिट्रेशन, की कुठकुठले फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे जे आहे जे की आपलं पेस्टिसाईड असेल किंवा कुठलंही आपलं ॲग्रोकेमिकल बेसिकली कुठलंही आपलं ॲग्रोकेमिकल असेल तर हे पेनिट्रेट करण्यासाठी कुठले फॅक्टर्स त्या ठिकाणी अफेक्ट करतात. तर बघा सगळ्यात मेन फॅक्टर जो आहे पहिला आहे लीफचं शेप आणि साईज. बरोबर आहे. लीफचं जर का शेप आणि साईज कशी आहे त्यावरती त्याचं जे एंट्री आहे ते इन्फ्लुएन्स होताना आपल्याला दिसेल. बिकॉज इट डिटरमाइन्स द एरिया अवेलेबल फॉर रिटेन्शन ऑफ द स्प्रे ड्रॉपलेट. बरोबर आहे. कारण की लीफ जर का खूप छोटंसं असलं, ओके, छोटंसं लीफ आहे समजा की जसं चिंचेच्या पानं कशी असतात बघा, चिंचेच्या झाडावर तुम्ही बघितले असेल तर एक त्या ठिकाणी अशी मेन सेंटरला काय असेल, रिब असेल आणि त्याच्यावर असे छोटे छोटे लीफ आपल्याला दिसून येतात. तर अशा प्लांटवरती जे आहे रिटेन्शन ऑफकोर्स कसं असणार आहे तर हे कमी रिटेन्शन राहणार. बरोबर आहे. कारण त्याला जे काही स्पेस आहे, सरफेसच त्याला मिळणार नाही.
तर इथे काय होणार, रिटेन्शन जे आहे ते लेस होणार. तेच काही लीफ कसे असतात, ब्रॉड लीफ असतात, बरोबर आहे. केळीचं लीफ बघा, पिंपळाचं बघा, ते कसे असतात, मोठे मोठे लीव्ज असतात. त्याच्यावरती नॅचरली काय होईल की रिटेन्शन जे आहे स्प्रे ड्रॉपलेटचं चांगलं होईल. आता इथं बघा ट्रुंकेट शेप दाखवला आहे, इलेप्टिकल शेप आहे, राईट. त्यानंतर ओव्हल शेप पण आहे, लिनियर आहे. आता लिनियरवरती पण बघा की खूप कमी त्या ठिकाणी काय होईल, जे की स्प्रे ड्रॉपलेट आहे ते त्या ठिकाणी राहील. त्यानंतर इथे लॅन्सिओलेट जो शेप आहे तो दाखवला आहे की इथे पण बघा विड्थ जी आहे, याची विड्थ जी आहे ती कशी कमी आहे. त्यानंतर लीफ शेप आणि साईज पहिला फॅक्टर झाला की जो रेट ऑफ पेनिट्रेशनला अफेक्ट करेल. दुसरा कुठला आहे, तर दॅट इज द लीफ ओरिएंटेशन. बरोबर आहे, लीफ कसं आहे, ठीक आहे, म्हणजे ते उभं आहे की त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल आहे लीफ, बरोबर आहे, ते पण अफेक्ट करेल. द ओरिएंटेशन ऑफ लीव्स मे इन्क्रीज और डिक्रीज द रिटेन्शन ऑफ हर्बिसाइड ड्रॉपलेट्स डिपेंडिंग ऑन द एक्सपोजर ऑफ हॉरिझॉन्टल और द वर्टिकल सर्फेसेस. देन टाइम ऑफ कोर्स. टाइम कोर्स कसा आहे की द ॲब्झॉर्प्शन जे असेल ऑफ फोलियर ॲप्लाइड हर्बिसाइड फ्रॉम द स्प्रे ड्रॉपलेट इज इनिशियली काय असेल, सुरुवातीला जे काही ॲब्झॉर्प्शन असेल ते कसं रॅपिड असतं आणि त्याच्यानंतर डिक्लाईन होतं ड्यू टू द ड्रॉपलेट इव्हॉपरेशन. की स्प्रे केल्या पहिले काय होतं, एखाद्या लीफवर आपण स्प्रे करतो तर काय होईल, सगळ्यात पहिले ते ड्रॉपलेट्स त्याच्यावरती पडतील, बरोबर आहे. तर पहिले जे आहे त्याचं पेनिट्रेशन फास्ट होईल, पण नंतर काय होतं, हळूहळू जसं त्याला हवा लागेल, त्या ठिकाणी सूर्यप्रकाश असू शकतो, तर त्याच्यामुळे काय होईल, इव्हॉपरेशनची प्रोसेस पण जी आहे ती कॅरी आउट होऊ शकते. त्यामुळे ड्रॉपलेट्स इव्हॉपरेशन झाल्यामुळे नंतर काय होते, ॲब्झॉर्प्शनची जी प्रोसेस आहे काहीशी जी आहे ती मंदावलेली आपल्याला दिसते. देन पीएच, जो की पीएच आहे हा एक महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करतो. बघा की हायड्रोजन आयनचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल म्हणजेच पीएच, इट प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन द पेनिट्रेशन ऑफ द वीक ऑर्गॅनिक ॲसिड टाईप हर्बिसाइड्स. द अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल इज मोर लिपिड सॉल्युबल अँड पेनिट्रेट्स मोर रेडिली दॅन द अनायनिक फॉर्म. जो की बेसिकली काय आहे, जो लिपिड सॉल्युबल जो मॉलिक्यूल असेल हा काय करतो, हा लवकर त्या ठिकाणी पेनिट्रेट करतो कम्पेअर्ड टू द अनायनिक मॉलिक्यूल. देन पुढचं आहे की सर्फेक्टंट. सर्फेक्टंट म्हणजे काय की बेसिकली सर्फेक्टंटचं काम काय असतं, बघा इथे दाखवलं आहे की नॉर्मली विदाऊट सर्फेक्टंट ज्यावेळेस, आता हे काय आहे, हे बेसिकली एक लीफ सरफेस आहे, ठीक आहे. याच्यावरती ज्यावेळेस नॉर्मल ड्रॉपलेट जर पडला तो कसा एक असा गोल त्या ठिकाणी त्याचा आकार आपल्याला दिसून येतो, बरोबर आहे. तेच ज्यावेळेस सर्फेक्टंट आपण टाकतो तर त्यावेळेस काय होतं की त्याचा जो काही शेप आहे तो कसा होतो, तो स्प्रेड होतो, ठीक आहे. तो जास्त गोल नाही राहत, तो काय होतो, स्प्रेड होतो. आता स्प्रेड झाल्यामुळे काय फायदा होतो, तर बेसिकली या लीफचा जो खालचा सरफेस आहे हा त्याला काय होईल, जास्त मिळाला, बरोबर आहे, त्या ड्रॉपलेटला. त्याच्यामुळे जास्त सरफेस एरिया मिळाला म्हणजे त्याला पेनिट्रेशनसाठी जास्त एरिया मिळाला, म्हणजे ते ड्रॉपलेट जे आहे ते ॲब्झॉर्ब होण्यासाठी जास्त इफेक्टिव्हली मदत होईल. तेच इथे दिले बघा की वेटिंग होताना जे आहे वॉटर बीड विदाऊट ॲडिशन ऑफ अ सर्फेक्टंट, कसं आहे, गोल आहे, ठीक आहे. सरफेस एरिया कसा कमी कव्हर केलेला आहे, त्याच्यामुळे कसं होतं, पुअर वेटिंग होईल, वॉटर डज नॉट स्प्रेड इझिली. त्यानंतर हायर सरफेस टेन्शन इथं दिसून येतं. तेच जेव्हा सर्फेक्टंट आपण टाकतो तर तिथं काय होतं आहे बघा, गुड वेटिंग होईल, वॉटर काय होतं, स्प्रेड चांगलं होतं येईल, कारण याचं सरफेस टेन्शनच बेसिकली लो करायचं काम सर्फेक्टंट करतो. तर सर्फेक्टंट काय करेल, इट लोअर्स द सरफेस टेन्शन ऑफ ड्रॉपलेट, राइट. Surfactants may enhance, depress or have no effect on the herbicidal activity. Probably the most cited effect जर बघितला आपण सर्फेक्टंटचा तो काय, तर लोअरिंग ऑफ द सरफेस टेन्शन, हेच आपण जे इथे लिहिलं आहे की इट लोअर द सरफेस टेन्शन ऑफ द स्प्रे सोल्युशन विच इम्प्रूव्ज वेटिंग. ऑफकोर्स सरफेस टेन्शन लो झालं म्हणजे काय झालं, हा ड्रॉपलेट काय झाला, स्प्रेड झाला जास्त एरियावर, म्हणजेच त्याची वेटिंग जी आहे ती इम्प्रूव्ह झाली लीफ सरफेसची, आणि त्यामुळे कॉन्सिक्वेंटली द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट जो असेल बिटवीन ॲप्लाइड हर्बिसाइड आणि लीफ सरफेस हा काय होईल, तो ऑफकोर्स एरिया काय होईल, इन्क्रीज होईल. देन थर्ड वन, याच्यातलं जर आपण पुढचा फॅक्टर बघितला तो आहे प्लांट फॅक्टर्स आणि स्टेटस काय आहे. तर प्लांट फॅक्टर्समध्ये काय आहे की बॉ स्टेज ऑफ प्लांट डेव्हलपमेंट कोणती आहे, रेशो कसा आहे ऑफ यंग टू मॅच्युअर लीव्सचा, तो बेसिकली रेशो कसा आहे. त्यानंतर लीफचा स्टेमचा रेशो कसा आहे, की किती लीव्स बेसिकली त्या प्लांटवर आहे, का मग लीफ कमी आहे आणि स्टेम त्या ठिकाणी जास्त आहे, ब्रांचेस जास्त आहेत. सो त्याच्यावरती पण काय होतं, इट इन्फ्लुएन्सेस द स्प्रे रिटेन्शन. देन नेक्स्ट फॅक्टर काय आहे की एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स काही अफेक्ट करतात, की जसं की कॉन्टॅक्ट ऑफ हर्बिसाइड जे असतील ऑफ विथ द वीड लीव्स, रिटेन्शन बाय देम, ॲब्झॉर्प्शन असेल, ट्रान्सलोकेशन असेल, किंवा मग ते जो काही लाईट आहे, ओके, सूर्यप्रकाश जो काही असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आहे त्या जागेवरती, रेनफॉल झाला आहे का, मॉइश्चर स्ट्रेस आहे का मग विंड त्या ठिकाणी ब्लो होते, हे असे एन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत ते अफेक्ट करतात टू द ॲब्झॉर्प्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्सेक्टिसाइड ऑर हर्बिसाइड.
आता असं कसं बघा, याच्यामध्ये एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता मॉइश्चर स्ट्रेस कसा अफेक्ट करेल. आता बघा, एक प्लांट आहे. जर का जमिनीमध्ये काय असेल, मॉइश्चरचं जर का स्ट्रेस झालं, काय झालं, मॉइश्चरचं स्ट्रेस झालं. आता प्लांटला हे कळालं, अरे जमिनीमध्ये पाणी कमी आहे. तर काय होतं, प्लांट जे की पाणी ॲब्झॉर्ब करतं आहे आणि वर काय करतं, प्लांट ॲब्झॉर्ब करून काय करतं, ट्रान्सपिरेशन करतं. बरोबर आहे, ट्रान्सपिरेशन लॉसेस क्रिएट करत असतं. तर प्लांटला असं कळालं, अरे जमिनीमध्ये पाणी कमी आहे. मग ते काय करतं, वॉटर जे आहे ते कमी लॉस त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्याच्यामुळे काय करतं, त्याचे जे की स्टोमॅटा आहेत, ओके, जे की त्याच्या लीफवरती, बॉडी सरफेसवर जे की स्टोमॅटा आहे, तर स्टोमॅटा काय करतं, त्या ठिकाणी बंद करण्याचं काम करतं. काय करतं, त्याला क्लोजरचं काम करतं. ओके, काय आहे, स्टोमॅटा जे आहे ते क्लोज करण्याचं काम करतं. झोमॅटा नाही, स्टोमॅटा. बरोबर आहे. तर ते स्टोमॅटा काय करतं, क्लोज करण्याचं काम करतं. पार्शियली असेल किंवा फुल्ली क्लोज असेल, त्यानुसार जे आहे ते क्लोज करतं. आता मला सांगा, ज्यावेळेस एखादा स्टोमॅटा जर पार्शियली क्लोज असेल किंवा कम्प्लिटली क्लोज असेल, तर अशा कंडिशनमध्ये आपण जर का एखादा हर्बिसाईड स्प्रे केलं, तर त्या हर्बिसाईडला त्या ठिकाणी पोर्स त्या ठिकाणी ओपन दिसले नाही, स्टोमॅटा जर ओपन दिसला नाही, तर ते कसं पेनिट्रेट होणार आतमध्ये. त्याच्यामुळे काय होतं की मॉइश्चर स्ट्रेसमध्ये जर का स्टोमॅटा क्लोजर झालेले असतील पार्शियली और कम्प्लिटली, तर अशा वेळेला जे आहे त्याच्यामध्ये पेनिट्रेशन जे आहे, ओके, हर्बिसाईडचं पेनिट्रेशन जे आहे ते काय होतं, रिड्यूस होताना आपल्याला दिसून येतं. तर कमी इफेक्टिव्हिटी दिसते. वॉटर स्ट्रेसमध्ये तुम्ही काहीही फवारा, प्लांटवरती तुम्ही एखादा अमायनो ॲसिड फवारा, तुम्ही त्याच्यावरती इन्सेक्टिसाईड किंवा 19-19चं फर्टिलायझर असेल किंवा कुठलेही त्याच्यावर काही स्प्रे करा. याचं जर मॉइश्चर स्ट्रेसच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही प्लांटवर हे स्प्रे केलं, तर त्याचं रिटेन्शन जे आहे, त्याचं जे की ॲब्झॉर्प्शन आहे ते रिड्यूस्ड आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट जो आहे तो कमी दिसून येईल. म्हणून, आणि त्यात दुसरा एक फॅक्टर आहे रेनफॉल. तुम्ही त्या ठिकाणी स्प्रे केलं आणि काय झालं, तुम्ही जर एखाद्या फार्मवरती काय केलं, स्प्रे केलं तुमच्या शेतावरती, आणि एक साधारणपणे लगेच 5-10 मिनटामध्येच काय झालं की काय झालं, ये रे पावसा. ओके, काय झालं, पाऊस त्या ठिकाणी पडायला लागला. आता पाऊस पडला तर काय होईल, नॅचरली तुम्ही जे काही स्प्रे केलं आहे तर ते काय होईल, वॉश ऑफ होऊन जाईल. आता जर का तुम्ही स्प्रे केलेलंच केमिकल जर वॉश ऑफ झालं आहे, तर ते नॅचरली त्याला पेनिट्रेशन व्हायला वेळच नाही मिळाला. त्याच्यामुळे त्याची इफेक्टिव्हिटी काय होऊ शकते, कमी होऊ शकते. पुन्हा विंड जर खूप जास्त ब्लो होत असली, आता हवाने काय फरक पडणार आहे सर, हवेने पण फरक पडतो. विंडमुळे काय होतं, विंडची जर का स्पीड त्या ठिकाणी खूप जास्त जर असेल, ओके, हवा जर का खूप जास्त ब्लो होत असेल, तर पहिली गोष्ट ड्रिफ्टचा प्रॉब्लेम येणार. म्हणजे स्प्रेइंग करतानाच तुम्ही एका प्लांटवर स्प्रे करायला जाशाल, पण ते दुसरीकडेच उडून जाईल. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट काय होतं, ड्रिफ्टिंगचा एक प्रॉब्लेम आहे. आणि एक अजून आहे, दॅट इज इव्हॉपरेशन. काय आहे, इव्हॉपरेशन पण काय होतं, त्या जे की स्प्रे तुम्ही करताय त्याचं इव्हॉपरेशन खूप जास्त होईल. तेच सिमिलरली लाईटचा पण तीच गोष्ट आहे की खूप जास्त सूर्यप्रकाश जर असेल तर लाईटमुळे काय होईल, खूप जास्त इंटेन्स जर दुपारच्या वेळेला तुम्ही जर फवारलं, तर इव्हॉपरेशन रेट जास्त असतो. त्याच्यामुळे प्लांटवर रिटेन्शन टाईम त्याला कमी मिळणार स्प्रे केलेल्या हर्बिसाईडसाठी. आणि तेच आता एक दुसरे अजून फॅक्टर बघा, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशी असली पाहिजे, ती जास्त पाहिजे. कशी पाहिजे, इट शुड बी मोर. रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर जास्त असेल तर काय होईल, नॅचरली मॉइश्चर जे आहे ते एन्व्हायरमेंटमध्ये जास्त आहे. म्हणजेच काय होईल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असली की स्टोमॅटा कसा असतो, मस्तपैकी ओपन असतो. स्टोमॅटा कसा असतो, वाईड ओपन झालेला असतो. आणि अशा वेळेला जर आपण स्प्रे केलं तर नॅचरली त्याचं जे की पेनिट्रेशन आहे ते आपल्याला काय दिसेल, मोर त्या ठिकाणी दिसून येईल. तर असे जे असतात छोटे छोटे फॅक्टर जे आहेत ते त्या ठिकाणी अफेक्ट करतात टू द स्प्रेइंग. त्याच्यामुळे काय म्हणतात आपल्याकडे की जेव्हा कधी आपण रेकमेंड काय करतो शेतकऱ्यांना, की तुम्हाला जर फवारणी घ्यायची असेल तुमच्या शेतावर, कशाची असू शकते, पेस्टिसाईड असेल किंवा त्यानंतर फर्टिलायझर असेल, एखादं वॉटर सॉल्युबलचं किंवा अमायनो ॲसिड असतील, प्लांट ग्रोथ प्रमोटर्स असतील, त्याची फवारणी कधी घ्या सांगतो आपण सांगतो इव्हनिंग टाईमला याची फवारणी घ्या. किंवा एकदम अर्ली इन द मॉर्निंग जे आहे, अर्ली मॉर्निंगच्या वेळेला फवारणी घेतली तरी चालेल. ओके, सकाळी 9 वाजेच्या अगोदर जर का तुमचा स्प्रे जर झाला तर तो खूप चांगला असतो. किंवा मग त्या ठिकाणी संध्याकाळी 5 PM आसपास जर तुम्ही फवारणी केली 5 ते 6 वाजेच्या आसपास, तर ती खूप जास्त इफेक्टिव्ह असते. ओके, कारण की हेच कारण काय होतं, सकाळी आणि संध्याकाळी काय होतं की ऑफकोर्स लाईटची इंटेन्सिटी कशी असणार, कमी असणार, म्हणजे इव्हॉपरेशन कमी असणार. त्यानंतर काय असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला हळूहळू वाढायला सुरुवात होते. त्यामुळे स्टोमॅटो जो आहे तो नॅचरली ओपन व्हायला सुरुवात होतो. जे की मॉइश्चर स्ट्रेस आहे ते प्लांटमध्ये जाणवत नाही. त्याच्यामुळे कारण की त्यावेळेला काय असतं, हीट स्ट्रेस जास्त नसतो. ट्रान्सपिरेशन लॉसेस जे आहेत तर ते कमी झालेले असतात नॅचरली. त्याच्यामुळे अशा वेळेस टोमॅटो काय असतो, चांगल्या प्रमाणे आपल्याला ओपन होताना दिसून येतो. आणि ह्या एकंदरीत अशा फॅक्टरमुळे आपण सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा असं आपण शेतकऱ्यांना रेकमेंड करत असतो.
ओके. प्लस पेस्टिसाईड ज्यावेळेस आपण फवारतो ना, एक कारण अजून असं पण आहे की इव्हनिंगच्या वेळेला पेस्टिसाईड का फवारायचं. तुम्ही बघा संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही कधी एकदम असं जशी एकदम सायंकाळ जे आहे दिवस मावळायला जर सुरुवात झाला तर शेतामध्ये जर का तुम्ही असाल तर तुम्हाला एक अशी गोष्ट कळेल की संध्याकाळच्या वेळेला कीटक जे आहेत ते दिसायला चालू होतात. ठीक आहे, काय होतात, कीटक आपल्याला दिसायला सुरुवात होतात. त्याच्यामुळे जे की दुपारच्या वेळेला तुम्हाला इझिली जे आहेत इन्सेक्ट जे आहेत ते तुम्हाला आफ्टरनून टाईमला दिसणार नाहीत. कारण काय होतं, ऑफकोर्स ऊन वगैरे असतं तर ते काय होतं, इन्सेक्ट जमिनीमध्ये जातात किंवा लीफच्या आडोशाला त्या ठिकाणी लपून राहतात. पण जसं की संध्याकाळ होते, ठीक आहे, संध्याकाळी 5 वाजेनंतर काय होतं, हळूहळू संध्याकाळी 6 वाजतात, 5, 5:30, 6, 6:30, जसं जसं अंधार पडत जाईल तसं तसं तुम्हाला कीटकांचा आवाज जो आहे तो किरकोर आवाज जो आहे तो वाढलेला दिसतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे असं म्हणतात जे की शिवार फेरी करायची असेल, ओके, आपण एक शेतकरी म्हणून ज्यावेळेस शिवार फेरी करत असतो आपल्या शेतामध्ये बेसिकली चक्कर मारतो. ठीक आहे, माझं शेत कसं आहे, बरोबर आहे का, की काही त्याच्यावर अटॅक झाला आहे, ठीक आहे, तर ते कधी केली पाहिजे, ती नेहमी आपण इव्हनिंग टाईमला केली पाहिजे. म्हणजे जनरल एक चक्कर मारायला जर जायचं असेल आपल्याला शेतामध्ये तो नेहमी संध्याकाळी 5 वाजेच्या नंतर चक्कर मारायचा. त्यामुळे काय होतं, पहिली गोष्ट तुमची स्किन टॅन होणार नाही. बरोबर आहे. संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी आपल्याला गार वातावरण असतं, विंड पण ब्लो होत असते. बरोबर आहे. त्यामुळे त्यासोबतच काय होईल, मस्तपैकी जे आहे आपण फिरू पण शकतो. प्लस त्याच्यामध्ये इन्सेक्ट वगैरे असतील ते आपल्याला इझिली काय होतं, डिटेक्ट करता येतात. ओके. सो नेक्स्ट इज पेनिट्रेशन थ्रू द रूट्स. काय आहे, पेनिट्रेशन थ्रू द रूट्स. आता रूट्समधनं कसं पेनिट्रेशन होणार, की हर्बिसाइड अप्लाइड टू द सॉईल. बरोबर आहे. सॉईल ॲप्लिकेशन केलं ॲट द प्री प्लांट इनकॉर्पोरेशन किंवा प्री इमर्जन स्टेजला. दिस इज युजली टेकन अप बाय द रूट्स ऑर द शूट ऑफ द इमर्जिंग सीडलिंग. रूट ॲब्झॉर्प्शन काय होईल, दे ॲपियर्स टू टेक प्लेस लार्जली थ्रू द रूट हेअर्स विच आर लोकेटेड जस्ट बिहाइंड द टॉप. हे काय टॉप आहे, ठीक आहे, टॉप अपायकल मेरिस्टेम. फ्रॉम द रूट हेअर अँड कॉर्टेक्स द मॉलिक्यूल काय होतात, मग हळूहळू काय होतं, रूट हेअर्सपासून ते मॉलिक्यूल मायग्रेट व्हायला सुरू होतात थ्रू द सिम्प्लास्टिक वे इन टू द सीव. ओके, हे सीव आहे, सीव थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे, ठीक आहे, थ्रू द सीव वेअर दे लीक फ्रॉम द ट्रान्सपिरेशन स्ट्रीम. दे आर ॲब्झॉर्ब बोथ बाय द पॅसिव्ह. ओके, हे कसं आहे, पॅसिव्ह मेकॅनिझम, ॲक्टिव्ह मेकॅनिझम माहिती आहे तुम्हाला, की ॲक्टिव्ह मेकॅनिझममध्ये काय लागतं, एनर्जी त्या ठिकाणी प्लांटला खर्च करावी लागते फॉर अपटेक, एनर्जी स्पेंड करावी लागते, तर त्याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह मेकॅनिझम. आणि पॅसिव्ह म्हणजे काय, की जिथे फक्त ट्रान्सपिरेशन पूलच्या माध्यमातून जे आहे ते मॉलिक्यूल एंटर होतं, दॅट इज, किंवा डिफ्युजनच्या माध्यमातून एंटर होतं, त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह मेकॅनिझम. तर दोन्ही वेने त्या ठिकाणी रूट्स त्याला ॲब्झॉर्ब करतात. पॅसिव्ह एंट्री जे असेल इज प्रायमरीली अलॉंग द ॲब्झॉर्ब्ड वॉटर अँड हर्बिसाइड मूव्ह विथ द वॉटर थ्रू द प्लांट इन द ॲपोप्लास्ट सिस्टम वाया द झायलम. त्यानंतर ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन बघा कसं होतं, त्याला एनर्जी लागणार ऑफकोर्स अपटेक करायला, आणि हर्बिसाइड एंटर इन टू द प्रोटोप्लास्ट वाया and it moves via the Symplast system. Then comparative studies जर आपण बघितले have shown that the प्लांटचे जे काही रूट्स असतील ते ॲब्झॉर्ब करतात अँड जनरली ट्रान्सलोकेट करतात काही कंपाऊंड्स व्हेरी रॅपिडली, इन्क्लुडिंग सिमाझेन, युरॅसिल वगैरे हे जे काही कंपाऊंड्स आहेत हे फास्टली त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब करायचं काम करतात. आणि दुसरे जे कंपाऊंड असतात जसे की अमायनो ट्रायझोल असेल, डालापोन असेल, मॅलिक हायड्रायझल असेल, तर हे ॲब्झॉर्प्शन जे असतात हे थोडंसं स्लोली त्याचं ॲब्झॉर्प्शन होत असतं. देन फॅक्टर्स अफेक्टिंग द अवेलेबिलिटी ऑफ सॉईल अप्लाइड हर्बिसाइड. आता जे की सॉईलमध्ये आपण अप्लाय करतो हर्बिसाइड त्याच्यामध्ये ऑफकोर्स सॉईलचा जो आहे मेजर रोल आपल्याला तिथं प्ले होताना दिसेल. जसं की काय आहे, ॲड्झॉर्प्शन, की त्या ठिकाणी ॲड्झॉर्प्शन इज द होल्डिंग अप ऑफ हर्बिसाइड मॉलिक्युल्स आयन्स ऑन द सरफेस ऑफ सॉईल कोलॉइड. बरोबर आहे. सॉईलचे जे की कोलॉइड्स असतील त्याच्या कोलॉइडल सरफेसवरती ते काय होतात, स्टिक होतात, आणि ॲड्झॉर्ब एकदा झालं तर त्याच्यामध्ये काय होतं, फिजिको केमिकल अट्रॅक्शन त्याच्यामध्ये आपल्याला रोल प्ले करताना दिसेल. यामुळे काय होईल, खूप जास्त ॲड्झॉर्प्शन जर झालं सॉईलच्या सरफेसवर तर त्याची लेस अवेलेबिलिटी होईल हर्बिसाइडची इन द सॉईल सोल्युशन, आणि त्याच्यामुळे काय होतं, लेस अपटेक बाय द प्लांट आपल्याला होताना दिसतं. आता याची एक तुम्हाला गंमत सांगतो, की आपण जे आहे ना हर्बिसाइडची गंमत अशी आहे की कधीही प्री प्लांट इनकॉर्पोरेशन जरी असलं किंवा त्या ठिकाणी प्री इमर्जन्स जरी असलं, प्री इमर्जन्स स्प्रे जरी असलं, तर हा कधी द्यायचा हे पण महत्त्वाचं आहे. तर एक फार्म आहे आपलं. आता फार्मवरती आपण काय करतो, पहिले सोईंग करून घेतली. काय केली आपण, सोईंग करून घेतली, आणि सोईंग केल्यानंतर आपण काय करतो, याला पाणी देतो. ऑफकोर्स आपण याच्यावर काय करतो, वॉटर रिलीज करतो. पाणी एकदा रिलीज झालं की आज जर तुम्ही पाणी सोडलं आहे तर आपण काय करायचं आहे, लगेच दुसऱ्या दिवशी, ओके, सेकंड डे जे आहे आफ्टर इरिगेशन, ओके, सेकंड डे जे आहे दुसऱ्या दिवशी लगेच काय करायचं, आफ्टर इरिगेशन आपण या शेतामध्ये काय करायचं आहे, मग आपण ते जे हर्बिसाइड आहे
ओके, जे की आपण टँकमध्ये घेतो आहे, आणि प्री इमर्जन्स म्हणजे प्लांटला उगून येण्यापूर्वीच, वीड उगून येण्यापूर्वीच आपण याच्यावरती स्प्रे करतो आहे. ठीक आहे, नेहमी जे आहे लक्षात ठेवायचं, इरिगेशन दिल्याच्या नंतरच त्या ठिकाणी प्री इमर्जन्स स्प्रे करायचा. का बरं सर? बघा, आता ही जर का सॉईल जर का ड्राय असेल, ठीक आहे, वाळलेली जर का सॉईल असेल, तुम्ही वॉटर सोडायच्या पहिले जर का ते अप्लाय केलं तर काय होईल की जे की सॉईलचे कोलॅइड्स असतील, तर सॉईल कोलॅइड ऑलरेडी काय असते, ड्राय झालेले असतात. आता माती काय करते, मातीला पहिले काय करते, ते वॉटर ॲब्झॉर्ब करण्याचं काम करते. तर नॅचरली तुमचं जे काही सोल्युशन असेल ते काय होईल, लगेच हे सॉईल कोलॅइडवरती काय होईल, ॲब्झॉर्ब व्हायचं काम होईल, राईट. आणि त्याच्यामुळे ते लॉक होऊन जातं, ते कुठल्याही प्रकारे पुढे मग वीडचे सीड्स जे ते किल करण्यासाठी काम करत नाही. त्याच्यामुळे पहिले जे आहे आपण काय करायचं, शेतावरती पहिले पाणी सोडायचं आहे, आणि त्याच्यानंतर 24 तासानंतर थोडंसं फील्ड कॅपॅसिटीला बेसिकली आपलं फार्म आलं की त्याच्यानंतर आपण काय करायचं, त्या सॉईलवरती स्प्रेइंग घ्यायची आहे. आणि याच्यामुळे इफेक्टिव्हिटी मॅटर करते. ठीक आहे, मी अक्षरशः प्रत्येक शेतकऱ्याला बऱ्याचदा ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस असे बरेचदा केसेस झालेले आहेत की शेतकरी म्हणतात सर फवारणी तर घेतली, पण त्याचं काय झालं, यावेळेस काय माहिती कंपनीज काहीतरी फ्रॉड वगैरे करताय की काय, ते त्यांचं हर्बिसाईड जे ते कंट्रोलच मिळवत नाही. ओके, कुठल्याही प्रकारे जे आहे ते तण कंट्रोल होत नाही आहे. मग त्यांना आपण जर एक्झॅक्टली प्रोसेस विचारली ना, तर ते सांगतात की आम्ही काय केलं, पहिले पेरणी केली, मग आम्ही फवारणी केली हर्बिसाईडची शेतावरती, आणि नंतर पाणी सोडलं. अशा वेळेस काय होतं, नंतर पाणी सोडलं, पहिली गोष्ट काय झालं, एकदा सगळ्यात पहिले तर ॲब्झॉर्प्शन या सॉईल कोलॅइडवर होऊन गेलं. त्याच्यानंतर तुम्ही पाणी जे सोडता मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये, त्याच्यामुळे काय होतं, या सॉईल कोलॅइडवरती जे असेल ते काय होतं, काहीसं सोल्युशनमध्ये हर्बिसाईड येतं, आणि ते काय होतं, खूप डीप त्या ठिकाणी सॉईलमध्ये चाललं जातं. इतकं डीप जातं की रूट झोनच्या बियॉन्ड चाललं जातं, आणि त्याच्यामुळे लॉसेस होतात. आता त्याच्यामध्ये बिचारी कंपनी तरी काय करणार आहे, जर का आपण ॲप्लिकेशन जे आहे ते चुकीच्या टाईमला केलं तर, बरोबर आहे. त्यामुळे हे आपण शेतकऱ्यांपर्यंत प्रोपॅगेट करणं गरजेचं आहे की कधी आपण याचं ॲप्लिकेशन केलं पाहिजे इफेक्टिव्ह कंट्रोल मिळवण्यासाठी. ओके, देन सेकंड जे आहे दॅट इज द वेपरायझेशन. हा वेपरायझेशन फॅक्टर काय आहे, इट लीड्स टू लेस ऑफ द हर्बिसायडल ॲक्टिव्हिटी ऑन अकाउंट ऑफ इट्स लेस रिटेन्शन ऑन द प्लांट सरफेस. आता ज्यावेळेस आपण स्प्रे करतो त्यावेळेस जर का काय होतं, बाष्पीभवन होऊ शकतं, इव्हॉपरेशन होऊ शकतं, तशा वेळेस काय होतं, कमी इफेक्टिव्हिटी राहते. फोटो डिकम्पोजिशन म्हणजे जर का लाईट ज्या वेळेस पडत असते, सूर्यप्रकाश पडत असतो, तर त्याच्यामुळे काय होतं की हर्बिसाईडचं डिकम्पोजिशन होऊ शकतं इन द प्रेझन्स ऑफ द लाईट, अँड दिस मे लीड टू लेस अवेलेबिलिटी ऑफ हर्बिसाईड टू द प्लांट्स. त्यानंतर लिचिंग लॉसेस होतात, जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की पाणी जर का तुम्ही नंतर दिलं हर्बिसाईड ॲप्लिकेशन केल्यावर, तर नॅचरली त्या ॲग्रोकेमिकलचं लिचिंग ऑफ हर्बिसाईड होणार आहे थ्रू द सॉईल प्रोफाईल, अँड डिपेंड्स अपॉन द सॉल्युबिलिटी ऑफ हर्बिसाईड, अमाऊंट ऑफ वॉटर किती सोडलं आहे तुम्ही, सॉईल टेक्स्चर कसं आहे. जर का सँडी सॉईल असली ना, जर का सँडी सॉईल असली तर समजून घ्यायचं 100% ते जे आहे लिचिंग लॉसेस त्याचे मोठ्या प्रमाणावर होणार, कारण सँडी सॉईलमधनं वॉटर जे खूप फास्टली जे आहे ते पेनिट्रेट होतं. देन ॲब्झॉर्प्टिव्ह कॅपॅसिटी किती आहे सॉईलची, त्यानुसार पण हे सगळं मॅटर करतं. देन केमिकल डिकम्पोजिशन पण होऊ शकतं सॉईलमध्ये, की काही हर्बिसाईड काय असतात, दे कॅन केमिकल मॉडिफिकेशन होऊन जातं सॉईलमध्ये टाकल्यावर, किंवा ब्रेकडाऊन होऊन जाऊ शकतं सॉईलमध्ये, विच मे लीड टू अनअवेलेबिलिटी ऑर लेस अवेलेबिलिटी टू द प्लांट. त्यामुळे विडीसाईड शेवटी कुठं गेलं पाहिजे, तर प्लांटला किल करण्यासाठी गेलं पाहिजे, बरोबर आहे. त्यासाठीच आपण हे त्या ठिकाणी टाकत असतो सॉईलमध्ये. तर ते होण्यासाठी जे आहे हे सेव्हरल जे फॅक्टर्स आहेत हे अफेक्ट होताना आपल्याला दिसतात. आता हे फॅक्टर काय खूप सांगायलाच पाहिजे असं काही नाही, थोडंसं तुम्ही बेसिक लॉजिक जरी लावलं ना, थोडंसं सायंटिफिकली विचार केला तरीसुद्धा तुम्हाला हे कळू शकतं. ओके, देन एक मोर फॅक्टर काय की मायक्रोबियल डिकम्पोजिशन. आता सॉईलमध्ये आपण अप्लाय करतो म्हणल्यावर सॉईलमध्ये काय आहे, सॉईल इज अ लिव्हिंग एंटिटी, बरोबर आहे. सॉईल इज अ लिव्हिंग बॉडी, लिव्हिंग एंटिटी आहे, लिव्हिंग बॉडी आहे. लिव्हिंग कशामुळे, कारण याच्यामध्ये काय असतं, मायक्रोब्स असतात, आणि सॉईलमध्ये जर मायक्रोब्स आहेत म्हणजे मायक्रोब काय करणार, कुठलंही ॲग्रोकेमिकल त्याच्यामध्ये पडू द्या, कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर पडू द्या, त्याचं काम एवढंच आहे की डिकम्पोजिशन करायचं. ओके, त्यामुळे मायक्रोबियल डिकम्पोजिशनमुळे काय होतं, जनरली वर्म आणि मॉइस्ट कंडिशन जर असेल तर मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी कशी असते, तिथे फास्ट असते, राईट. त्यामुळे ब्रेकडाऊन ऑफ हर्बिसाईड मॉइस्ट कंडिशनमध्ये जास्त फास्ट होतं. सम हर्बिसाईड परसिस्ट ओनली फॉर शॉर्ट वाईल अदर्स मोर दॅन 1 year. आता बघायला गेलं मायक्रोबियल डिकम्पोजिशन होणं हे गरजेचं आहे. ओके, काय आहे, इट इज इम्पॉर्टंट, कारण की जर का एकदा हर्बिसाईडने आपलं काम करून दिलं आपण स्प्रे केल्यानंतर, तर उरलेले जे की रेसिड्यूज आहे, तर रेसिड्यूज जे ते संपवण्यासाठी ते डिग्रेड करणं खूप गरजेचं आहे, आणि ते एक महत्त्वाचं काम जे ते मायक्रोब्स करताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, नाहीतर काय होईल, या सीझनला तुम्ही एक पर्टिक्युलर क्रॉप लावलं, त्याच्यामध्ये त्याच्या सुटेबल जे विडीसाईड फवारलं, आणि जर का ते त्याचे रेसिड्यूज जर किल नाही झाले, तर काय होतं, पुढच्या सीझनला तुम्ही दुसरं जर क्रॉप घेतलं तर ते कदाचित त्या पुढच्या क्रॉपचं जर्मिनेशन जे आहे ते अफेक्ट होऊ शकतं, बरोबर आहे.
त्यामुळे जे काही आहे मायक्रोबियल डिकम्पोजिशन होणं गरजेचं आहे. फक्त ते आपल्या सोयीनुसार झालं पाहिजे. ठीक आहे. सो सॉईल मॉइश्चर हा पण एक मेजर रोल प्ले करेल. इट हेल्प्स इन इनकॉर्पोरेशन ऑफ सम हर्बिसाइड विथ लो सॉल्युबिलिटी, आणि लो सॉल्युबल जे असेल अशाला सॉईल मॉइश्चर महत्त्वाचं आहे. इट इन्क्रीजेस द अवेलेबिलिटी फॉर ॲब्झॉर्प्शन बाय द रूट फ्रॉम दी सॉईल सोल्युशन. देन रन ऑफ असेल, वॉश ऑफ असेल, की हेवी रेन जर का खूप पाऊस पडला किंवा इरिगेशन तुम्ही खूप जास्त दिलं, बरोबर आहे. सो याला काय म्हणतात, पाटाने पाणी ज्यावेळेस आपण मोस्टली देतो, राईट, सरफेस इरिगेशन ज्यावेळेस देतो, तर फ्लडिंग इरिगेशन देतो, त्यावेळेस काय होतं, मोठ्या प्रमाणावरती ट्रीटेड हर्बिसाइड जे आहे ते लॉस होण्याची शक्यता जी आहे ती जास्त आपल्याला दिसून येते. बरोबर आहे. सो हर्बिसाइड ट्रान्सलोकेशन कशा प्रकारे आपल्याला प्लांट्समध्ये होताना दिसतं, आता आपण ते बघूया. आता हर्बिसाइड एंटर्स इनटू अ प्लांट थ्रू द लीव्स, स्टेम्स अँड रूट्स ऑर द सीड्स अँड इट रीचेस टू अ स्पेसिफिक लोकेशन टू सप्रेस सम फिजिओलॉजिकल फंक्शन. दिस मूवमेंट इज कॉल्ड एज बेसिकली ट्रान्सलोकेशन. बरोबर आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जेव्हा ट्रान्सपोर्ट आपण करत असतो एखादा मॉलिक्यूल, त्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन. तर ट्रान्सलोकेशनमध्ये दोन बेसिकली आपल्याला मूवमेंट दिसून येतात. पहिली आहे सिम्प्लास्टिक मूवमेंट आणि दुसरी आहे ॲपोप्लास्टिक मूवमेंट. आता सिम्प्लास्टिक मूवमेंट म्हणजे काय, तर इट इज सोर्स टू सिंक. सिम्प्लास्टिक मूवमेंट काय, इट इज अ सोर्स टू सिंक ट्रान्सलोकेशन. म्हणजे जिथून तुम्ही स्प्रे केलं आहे, ओके, सपोज लीफवरती आपण एखादा हर्बिसाइड स्प्रे केलं, तर हा काय झाला, लीफ झालं सोर्स, ओके, सोर्स झालं, आणि त्यानंतर लीफमधून ते ॲब्झॉर्ब होऊन नंतर काय होईल, त्यानंतर स्टेममधून ते ट्रान्सफर होऊन कुठे रूट्सपर्यंत जर ॲक्ट करायचं असेल, समजा रूट जर त्याचं साईट ऑफ काय असेल, सिंक त्याचं जर का असेल, की तिथे जाऊन ते स्टोअर होणार आहे, तिथे जाऊन ते ॲक्शन देणार आहे, तर ते काय झालं, बेसिकली सिंक झालं. ओके. तर या सोर्सपासून ते सिंकपर्यंत जी जाण्याची प्रोसेस आहे, याच्यामध्ये काय होणार, हे ट्रान्सफर होतं, म्हणजे काय होतं, ट्रान्सलोकेशन त्या ठिकाणी होतं. बरोबर आहे. तर ट्रान्सलोकेशन जे आहे बेसिकली त्यासाठी हे सिम्प्लास्टिक मूवमेंट काम करतं. हर्बिसाइड मूव्स थ्रू, ओके, हर्बिसाइड मूव्स थ्रू द फ्लोएम. ओके, फ्लोएममधनं काय, ऑफकोर्स जे की फूड आयटम्स आहेत ते आपले जे आहेत ते फ्लोएममधनं ट्रान्सफर होतात, जे काही न्यूट्रिएंट्स वगैरे असतील, आणि झायलममधनं वॉटर ट्रान्सपोर्ट होतं. सो फ्लोएम विथ द शुगर्स प्रोड्यूस ड्युरिंग द फोटोसिंथेसिस अँड इट गेट्स ॲक्युमुलेटेड वेअर शुगर्स अँड फोटोसिंथेट्स म्हणजे काय, कार्बन जे की तयार झालं आहे फोटोसिंथेसिसमध्ये, ते दे आर बिंग यूज्ड ऑर स्टोर्ड. इन प्लांटमध्ये बघा जे की सिंक्स असतात. सिंक म्हणजे काय, मग ते शूटचं टिप असू शकतं, बड असू शकतं, फ्रूट्सपर्यंत असू शकतं, किंवा कुठले डेव्हलपिंग प्लांटचा पार्ट असू शकतो, राईट, जिथं जाऊन ते हर्बिसाइड ॲक्ट होणार आहे. तर ते जे सिंक्स आहेत, दीज आर द साइट्स वेअर शुगर ट्रान्सलोकेटेड फ्रॉम द सोर्स इज वेअर द शुगर इज प्रोड्युस्ड. शुगर कुठे प्रोड्यूस होते, ग्रोईंग लीव्समध्ये होते. बरोबर आहे. फोटोसिंथेसिस कुठे होतं, ग्रोईंग लीव्समध्ये होतं. तिथून काय होतं, त्या फोटोसिंथेटसोबत जे आहे याचं जे मूवमेंट आहे हर्बिसाइडचं ते होत असतं. ओके, दॅट इज सिम्प्लास्टिक मूवमेंट. नंतर ॲपोप्लास्टिक मूवमेंट काय आहे, तर इथे जे हर्बिसाइड असेल, इट इज प्रायमरीली ॲब्झॉर्ब बाय द रूट. बरोबर आहे. रूट्स काय करतं, त्याला ॲब्झॉर्ब करतं. आता रूट्स ॲब्झॉर्ब करतं म्हणजे कुठून करतं, तर जे काही वॉटर त्या ठिकाणी असतं, सॉईलमधलं जे की वॉटर आहे, तर ते सोल्युशन फॉर्ममध्ये हर्बिसाइड त्या पाण्यात मिक्स होतं आणि मग रूट्स जे आहेत त्याला अपटेक करतात. बरोबर आहे. मग ती अशी जे झायलममधनं बेसिकली त्याची आपल्याला मूवमेंट होताना दिसून येते. कशामधनं, झायलममधनं. झायलम काय ट्रान्सफर करतं, पाणी ट्रान्सफर करतं. इट मूव्स थ्रू द झायलम इन प्लांट्स अँड ट्रान्सलोकेटेड अलॉंग विथ द वॉटर or the mineral nutrient ions, and therefore the movement may or may not require metabolic energy. कारण की हे काय होतं, ट्रान्सपिरेशन पूलमुळे पाणी येत असतं. बरोबर आहे. ट्रान्सपिरेशन पूल थिअरी आपल्याला माहिती आहे. तर ट्रान्सपिरेशन पूल थिअरीनुसार काय आहे, हे पाण्यासोबत जे आहे ते त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब होत राहतं आणि त्याला कुठल्याही प्रकारे मेटाबॉलिक एनर्जी लागत नाही. त्याच्यामुळे हे कसं आहे, इट इज कॉल्ड ॲपोप्लास्टिक मूवमेंट. आता इथे कसे प्री इमर्जन्स जे हर्बिसाइड असतील, जे आपण सॉईलमध्ये अप्लाय करतो, ॲट्राझेन, ॲलाक्लॉर, पेंडिमिथॅलिन, तर हे असे जे हर्बिसाइड्स आहेत हे ॲपोप्लास्टिक मूवमेंटमध्ये मूव्ह होताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तिसरी मेकॅनिझम काय, की पहिले आपण दोन बघितले, की सिम्प्लास्टिक मूवमेंटने काही ट्रान्सफर होणार, काही जे हर्बिसाइड आहे ते ॲपोप्लास्टिक मूवमेंटने जाणार. पण काही आपले हिरो असे असतात जे मी सिम्प्लास्टने पण जाणार म्हणतात आणि मी ॲपोप्लास्टने पण जाणार म्हणतात. ठीक आहे. सो दोनों रस्ते से हम जाएंगे. तर असे जे असतात ती मेकॅनिझम बघा कशी. इथे काय इन्व्हॉल्व्ह होतं, ट्रान्सलोकेशन ऑफ हर्बिसाइड त्या ठिकाणी दोन्ही याने आपल्याला होताना दिसतात. एक्झाम्पल बघा, कोण आहेत हे हिरो, आयसोप्रोट्युरॉन, ग्लायफोसेट, 2,4-D, ॲट्राझेन, हे जे आहेत हे दोन्ही मूवमेंट आपल्याला करताना दिसतात प्लांट्समध्ये. त्याच्यामुळे यांची इफेक्टिव्हिटी ती जास्त आहे. सो फोलिएज अप्लाइड जर तुम्ही केलं तर सिम्प्लास्टिक मूवमेंट करतं. जे की मातीवर पडलं ॲपोप्लास्टिक मूवमेंट, तर त्याच्यामधनं सॉईल अप्लाइड हर्बिसाइड, तिथून पण सॉईलमधनंही अपटेक करणार, प्लांटच्या फोलिएजमधनंही करणार. असे बेसिकली दोन्ही मूवमेंट इथे आपल्याला एक सोबत होताना दिसतात.
त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे आहे फोर्थ टाईप, तर तो कोणता आहे, नो ऑर लिमिटेड मोबिलिटी इन द ट्रीटेड प्लांट. दे आर मेनली कॉन्टॅक्ट हर्बिसाइड. जे की कॉन्टॅक्ट हर्बिसाइड असतात याची मोबिलिटी कशी असते, याची मोबिलिटी जी आहे तशा हर्बिसाइडची ही लेस असते, लेस इन प्लांट. ओके, किंवा सॉईलमध्ये पण कशी आहे, याची मोबिलिटी कमी असते. त्यामुळे याचं एक्झाम्पल इथे दिले बघा, प्रोपॅनिल, पॅराकॉट आणि डायकॉट हे याचे बेस्ट एक्झाम्पल आहेत की ज्याची मोबिलिटी कमी आहे. राईट. सो कॉन्टॅक्ट हर्बिसाइड म्हणून काय करतात, जिथं कॉन्टॅक्ट हर्बिसाइड पडलं, ठीक आहे, ते काय होतं, जास्त मूव्ह होऊ शकत नाही एका जागेवर पडल्यानंतर. त्याच्यामुळे ते कॉन्टॅक्ट हर्बिसाइड जिथं पडलं का तेवढाच भाग फक्त किल करायचं काम करतं. ओके, ह्या लीफवर जर का कॉन्टॅक्ट हर्बिसाइड पडलं ना, हेच लीफ फक्त डॅमेज होऊन त्या ठिकाणी गळून जाणार. ठीक आहे, पण उरलेलं प्लांट जे ते हिरवगार राहणार. तर असं जे आहे कॉन्टॅक्ट हर्बिसाइडचा रोल आहे. पण तेच दुसरे सिम्प्लास्टिक वगैरे किंवा त्या ठिकाणी ॲपोप्लास्टिक मुवमेंट करणारे जे की आपल्याला दुसरे जे पेस्टिसाइड दिसून येतात किंवा हर्बिसाइड दिसून येतात, ते तुम्ही एका लीफवर जरी पडलं तरीसुद्धा ते पूर्ण प्लांट बॉडीमध्ये ट्रान्सफर होतं आणि पूर्ण प्लांट बॉडीवर त्याचं अफेक्ट होताना आपल्याला दिसून येतं. सो मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम ऑफ हर्बिसाइड इनसाइड द प्लांट. व्हॉट इज मेटाबॉलिझम? मेटाबॉलिझम म्हणजे काय, ब्रेकडाऊन करणं. बरोबर आहे, ब्रेकडाऊन करणं. कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी फॉर्म झालेली आहे, हर्बिसाइडचं मॉलिक्यूल एखादं जर का काय झालं आहे, हर्बिसाइडचं जर का मॉलिक्यूल जर एखादं प्रिपेअर झालं आहे, जर एखादं मॉलिक्यूल तयार झालं आहे, तर ऑफकोर्स ये अगर कहीं पे बना है, ओके, हे जर कुठे तयार झालं आहे तर याला कुठंतरी ऑफकोर्स नष्ट पण होणं गरजेचं आहे, याचं डिस्ट्रक्शन पण होणं गरजेचं आहे. सो त्याचं मेटाबॉलिझम काय आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. सो ब्रेकडाऊन ऑफ हर्बिसाइड इनसाइड द प्लांट इंटू नॉन टॉक्सिक मेटाबॉलाइट्स. बरोबर आहे, त्याचं काय झालं पाहिजे, नॉन टॉक्सिक मेटाबॉलाइट्समध्ये याचं जर ब्रेकडाऊन झालं तर आपण त्याला म्हणतो मेटाबॉलिझम ऑफ हर्बिसाइड. बरोबर आहे. एखादं तुम्ही जर काय बघितलं असेल, एखादा मूवी बघितला असेल किंवा काय CID बघितलं असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, एक असा बॉम्ब असतो. ठीक आहे, एक बॉम्ब असतो आणि त्याला काय असतं, वायरिंग त्या ठिकाणी असतात, वेगवेगळ्या कलरचे वायरिंग त्याच्यावरती दिसतात. आता दया कोणची वायर काटणी आहे, बरोबर आहे, हे खूप जास्त गरजेचं आहे की याचं बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, या बॉम्बचं जर का आपल्याला ब्रेकडाऊन करायचं आहे, ओके, म्हणजे एखाद्या प्लांटमध्ये एखादा मॉलिक्यूल घुसला तर त्या बॉम्बला जर डिफ्यूज करायचं असेल तर प्लांट काय प्रयत्न करतं की याला डिफ्यूज करायचं आहे. ठीक आहे, लालवाली तार काटणी आहे या ग्रीनवाली काटणी या कालीवाली काटणी, बरोबर आहे. तर एकंदरीत जे काही असं आपल्याला त्याला आपण काय करतो, बेसिकली मेटाबॉलिझम आपण त्या ज्या बॉम्बचा आपण करायचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याची जी काही सिस्टम आहे ते ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न करतो. राईट, ज्याच्यापासून आपल्याला डॅमेज जो आहे तो होऊ द्यायचा नाही आहे. तर ब्रेकडाऊन ऑफ हर्बिसाइड जो आहे त्या प्लांटच्या बॉडीच्या आतमध्ये इंटू नॉन टॉक्सिक सबस्टन्सेस किंवा नॉन टॉक्सिक मेटाबॉलाइट्समध्ये एकदा ब्रेकडाऊन झालं की प्लांटला त्याचं काही डॅमेज होत नाही. तर तसं करण्यासाठी जे काही मेकॅनिझम असते त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. सो द हर्बिसाइड इन प्लांट्स अंडरगो केमिकल रिॲक्शन्स which are normally catalyzed by specific enzymes, however some may be non-enzymatic. आता कुठकुठले एन्झाईम्स असतात बघा, ग्लायकोसाइडेज आहे, त्यानंतर ग्लुकोरोनिडेज आहे, त्यानंतर ग्लुसियुलेज आहे जे की फिनॉल्समध्ये येतं, बेन्झोइक्समध्ये येतं, त्यानंतर ग्लुटाथिओन एस ट्रान्सफरेज जो आहे हा एक महत्त्वाचा आहे जो की ट्रायझिनमध्ये येतं. तर हे जे काही एन्झाईम्स आहेत हे खूप मेजर रोल त्या ठिकाणी मेटाबॉलिझमसाठी प्ले करतात. The following type of reaction have been shown to be involved in herbicide degradation in the plants. जसं की ऑक्सिडेशन, डिकार्बोक्सिलेशन, डिअमायनेशन, डिहॅलोजिनेशन, डिअल्कलिनेशन, हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस म्हणजे काय की रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, बरोबर आहे, पाण्याचं मॉलिक्यूल काढलं म्हणजे हायड्रोलिसिस झालं. हायड्रोक्सिलेशन झालं. त्यानंतर कॉन्ज्युगेशन. कॉन्ज्युगेशन म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला एखादा एक मॉलिक्यूल आहे, हा काय होता तुमचा टॉक्सिक मॉलिक्यूल होता, बरोबर आहे, आणि त्याच्यावर काय होतं, एक दुसरा एक मॉलिक्यूल येऊन त्याला जर चिपकला तर काय होतं, त्याची जी की ॲक्टिव्ह साईट आहे ती काय करतं, ते दाबून टाकतं. राईट, आणि त्याची टॉक्सिसिटी जी आहे मग ती काय होते, कमी होऊन जाते. बरोबर आहे. जसं की एक्झाम्पल द्यायचं झालं, एखादा आपला मित्र असतो, खूप जास्त रागीट असतो, बरोबर आहे, किंवा असं त्याला काय म्हणतो माथा फिरू असतो, पण एकदा की त्याचं लग्न झालं, त्याला बायको त्या ठिकाणी मिळाली की ती बरोबर त्याला काय करते, ती कॉन्ज्युगेशन एकदा त्यांचं झालं की नॅचरली ती त्याला काय करते, गारच करते. नंतर तो भाऊ फक्त मुंडी हलवताना आपल्याला दिसतो, बरोबर आहे. तर एकंदरीत जे आहे कॉन्ज्युगेशन जे आहे अशा प्रकारे मॉलिक्युल्समध्ये आपल्याला पण दिसून येतं, ज्याच्यामध्ये मेटाबॉलिझम जे आहे ते हर्बिसाइडचे आपल्याला होताना दिसते. सो याचे जे काही रिॲक्शन्स आहेत बघा कसे आहेत. पहिलं आहे ऑक्सिडेशन. तर मेटाबॉलिझम करणं म्हणजे काय, ते एखादं मॉलिक्यूल जे आहे हर्बिसाइडचं जे की मॉलिक्यूल एखादं रेडी झालेलं आहे तर ते टॉक्सिक असतं बेसिकली प्लांटसाठी. तर प्लांट काय करतं, त्याला ब्रेकडाऊन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतं. त्याच्या प्लांट बॉडीमध्ये गेल्यावर इझिली थोडी, समजा तुम्हाला जर का एखादा जर मारायला आला,
तुम्ही रात्री झोपलेले होते आणि एखादा जर तुम्हाला त्या ठिकाणी चाकू घेऊन मारायला आला, तर तुम्ही काय आ भाई मेरा गला काढ दे असं थोडी म्हणणार आहे. तुम्हाला जर कळाल्या तुम्ही काय करशाल, उठशाल, रेजिस्ट करशाल, बरोबर आहे. 2-4 लाथाबुक्क्या त्याला मारशाल, तो तुम्हाला मारायचा प्रयत्न करेल, बरोबर आहे. तर तसंच काय होतं, प्लांट पण काय करतं, रेजिस्ट करायचा प्रयत्न करतं. त्याचे की मॉलिक्युल्स, टॉक्सिक मॉलिक्युल्स त्याच्या बॉडीमध्ये गेलेले असतील, त्याला ते रेजिस्ट करण्याचं काम करतात. आता रेजिस्टर करता करता जर जमलं तर जमलं, आणि जर नाही करता आलं रेजिस्ट, तर ते प्लांट काय होणार, ऑफकोर्स मरणार, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये रेजिस्ट करण्यामध्ये बघा असे वेगवेगळे मेकॅनिझम्स आहेत. की पहिली आहे ऑक्सिडेशन, की ते जे हर्बिसाइड मॉलिक्यूल आहे, ऑक्सिडेशन म्हणजे काय, की त्याला काय करायचं, ऑक्सिडेशनला काय म्हणतो आपण, एखादं केमिकल मॉलिक्यूलला आपण ॲडिशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल होणं, ऑक्सिजन मॉलिक्यूलला एकदा ॲड होणं, त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. किंवा त्याच्यामधनं हायड्रोजन जो मॉलिक्यूल असेल त्याला रिमूव्ह करायचं, बरोबर आहे, त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. सो हे आपलं 12वीच्या लेवलचं डेफिनेशन आहे, बरोबर आहे. की व्हॉट इज ऑक्सिडेशन, एक तर द ॲडिशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल टू अ कंपाऊंड और रिमूव्हल ऑफ द हायड्रोजन मॉलिक्यूल फ्रॉम दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन, बरोबर. तर ते ऑक्सिडेशन जे आहे, आता फिनॉक्सी हर्बिसाइड्स आहेत, तर त्याचं काय होतं, अल्फा, बीटा आणि गॅमा जे की बेसिकली ऑक्सिडेशन होताना आपल्याला दिसून येतं. तर एक सायंटिस्ट आहे, त्याने काय डेमॉन्स्ट्रेट केलं, की त्या ठिकाणी 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी अल्कली नायट्रेट जे आहे, त्याचं काय होतं, अल्फा ऑक्सिडेशन होतं, बीटा ऑक्सिडेशन होतं ऑफ द साईड चेन, आणि त्यामुळे 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिड जे असतील विथ अन इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स वेर ॲक्टिव्ह, वेर ॲज दोज विथ अन ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम जर असतील वेर डिग्रेडेड टू अन अनस्टेबल इंटरमिजिएट विच वॉज कन्वर्टेड टू द कार्बन डायऑक्साईड अँड 2,4-डायक्लोरोफिनॉल, बरोबर आहे, जो की बेसिकली नॉट ॲक्टिव्ह होता. तर ॲक्टिव्ह फॉर्मवरनं नॉट ॲक्टिव्ह फॉर्मला करायचा. जो की बॉम्ब होता त्याचा आपण काय करायचं, एक प्रकारे तार कापून द्यायची, बरोबर आहे, जी बरोबर तार असेल, राईट, नाही तर चुकीची कापली तर बॉम्ब फुटेल, राईट. तर त्यामुळे जे काही अशा प्रकारे ऑक्सिडेशन आहे, तर ती एक मेजर रोल प्ले करतं प्लांटमध्ये, की कुठल्या प्रकारे डिग्रेडेशन प्लांटचं होऊ देणं अवॉइड करायचं असेल तर. सेकंड मेकॅनिझम काय आहे बघा, सेकंड वन वी हॅव दॅट इज द हायड्रॉक्झिलेशन. हायड्रॉक्झिलेशन म्हणजे काय, हायड्रॉक्झी म्हणजे काय, OH ग्रुप, बरोबर आहे. हायड्रॉक्झिलेशन म्हणजे OH काय करायचं, याला ॲड करायचा. एखादा मॉलिक्यूल असेल, हर्बिसाइडच्या मॉलिक्यूलला OH ॲड करणं झालं म्हणजे हायड्रॉक्झिलेशन झालं. हे बेसिकली फक्त लक्षात ठेवा, हे मी तुम्हाला सांगतोय की कशा प्रकारे डिग्रेडेशन होतं. हे इतकं डीप तुम्हाला एक्झामला क्वचितच एखादी गोष्ट येऊ शकते याच्यातली, जी येण्यासारखी असेल मी ती तुम्हाला सांगेल, ठीक आहे. फक्त समजून घ्यायचा याला प्रयत्न करा की कशा प्रकारे त्या ठिकाणी प्लांटमध्ये डिग्रेडेशन होतं. एखादा हर्बिसाइड स्प्रे करतो तर ते कशा प्रकारे अपटेक होतं किंवा कशा प्रकारे ट्रान्सलोकेट होतं प्लांटमध्ये, कसं ॲक्ट करतं, ठीक आहे, हे समजून घ्या. सो हायड्रॉक्झिलेशन म्हणजे काय, की ॲडिशन ऑफ द OH ग्रुप. डेरिव्हेटिव्ह जे असतील समजा फिनॉक्सी, बेन्झोइक ॲसिडचे, ते अंडरगो हायड्रॉक्झिलेशन. विथ फिनॉक्सी हर्बिसाइड रिंग हायड्रॉक्झिलेशन मे बी अकंपनीड विथ अ शिफ्ट इन अ क्लोरीन ॲटम ऑन द रिंग. त्यामुळे काय होतं, हावेवर द बेन्झोइक ॲसिड हायड्रॉक्झिलेशन अकर विदाउट अ क्लोरीन ॲटम शिफ्ट. बघा, एखाद्या क्लोरीन ॲटमचं नंबर शिफ्ट होणं एखाद्या मॉलिक्यूलमधनं, एखाद्या बेन्झिन रिंगमधनं, सपोज इथे जर का क्लोरीन असेल तर ह्या 5व्या कार्बनवरनं तो इथनं डिस्कनेक्ट होऊन इथे जर OH ॲड झाला आणि तो क्लोरीन काय झाला दुसरीकडे ॲड झाला किंवा मग ॲडच नाही झाला, तर अशा गोष्टींमुळे काय होतं, बेसिकली त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे, जे की हर्बिसाइड तयार केलेलं आहे, त्याचं वाटोळं करण्याचं काम बेसिकली जे आहे हे मेकॅनिझम करताना आपल्याला दिसून येतात. तर प्लांट काय करतं, बेसिकली डिफेंड करतो स्वतःला, की कसं तरी याच्यामधलं जो काही आहे आपल्याला याची टॉक्सिसिटी कमी करायची, त्या मॉलिक्यूलला डिग्रेड करण्याचं काम करायचं. तसंच एक हायड्रॉलिसिस पण एक पद्धत आहे. हायड्रॉलिसिस म्हणजे काय, की ब्रेकडाऊन ऑफ वॉटर. ओके, H2O जे की मॉलिक्यूल त्या ठिकाणी प्रेझेंट असेल हर्बिसाइडमध्ये, तर ते H2O मॉलिक्यूल काय करायचं, रिमूव्ह करायचं आहे. तर ते रिमूव्ह केलं की काय होतं, स्ट्रक्चर चेंज होऊन जातं. स्ट्रक्चर त्या याचं हर्बिसाइडचं चेंज झालं की त्याचं डिग्रेडेशन होऊन जातं, राईट. डिग्रेडेशन ऑफ हर्बिसाइड्स इन हायर प्लांट्स बाय हायड्रोलिसिस हा एक बेसिकली एक व्हेरी कॉमन फेनॉमिनॉन आहे. इट इन्व्हॉल्व्स इन द डिग्रेडेशन ऑफ कार्बामेट्स, थिओकार्बामेट, ट्रायझिन, युरियाज. हे बेसिकली 4 अशा प्रकारचे त्या ठिकाणी हर्बिसाइड्स आपल्याला दिसून येतात ग्रुपचे, ज्यांना डिग्रेडेशन हायड्रोलिसिसच्या पद्धतीने केलं जाऊ शकतं. हायड्रोलिसिस ऑफ अ हर्बिसाइड मॉलिक्यूल usually causes a major split in molecule yielding relatively 2 large fragments which are non-phytotoxic. ओके, तर ते काय होतं, मग नंतर जे की टॉक्सिक मॉलिक्यूल आहे तो काय होतो, नॉन फायटोटॉक्सिक होऊन जातो. त्याच्यामधनं पर्टिक्युलरली आपण वॉटर जे आहे, वॉटर मॉलिक्यूल H2O वगैरे असेल तो रिमूव्ह केला तर. त्यानंतर कॉन्ज्युगेशन, जे मी तुम्हाला सांगितलं की काय होतं, हर्बिसाइड मॉलिक्यूलला एखादे ॲडिशनल दुसरा मॉलिक्यूल येऊन चिपकला त्याच्या ॲक्टिव्ह साईटला, तर काय होतं, तो जो आहे तो पूर्णपणे कॉन्ज्युगेशन झाल्यामुळे एक प्रकारे डिग्रेड होऊन जातो किंवा तो टॉक्सिक राहत नाही.
सो कॉन्जुगेशन काय आहे, कपलिंग ऑफ एन इंटॅक्ट हर्बिसाइड मॉलिक्युल्स विथ सम ऑफ द प्लांट सेल कॉन्स्टिट्युएंट्स इन लिव्हिंग प्लांट्स इज नोन ॲज कॉन्जुगेशन ऑफ हर्बिसाइड्स. एक्झाम्पल यांनी काय दिलं आहे बघा, क्लोरॅम्बेन नावाचं एक हर्बिसाइड आहे, बरोबर आहे. इट इज रॅपिडली कॉन्जुगेटेड इन द रूट्स ऑफ द टॉलरंट सोयाबीन्स विथ ग्लुकोज मॉलिक्यूल. ठीक आहे, ग्लुकोज मॉलिक्यूल काय करतं, याला जाऊन चिपकून जातं क्लोरॅम्बेनला, आणि इट फॉर्म्स यन ग्लुकोसिल क्लोरॅम्बेन. आता हे यन ग्लुकोसिल क्लोरॅम्बेन जे आहे, हे जे आहे हे त्या ठिकाणी नॉन टॉक्सिक आहे. काय आहे, नॉन टॉक्सिक फॉर्म जो आहे तो असतो. सो टॉलरन्स ऑफ ग्रास टू 2,4-D जे आहे इट ऑल्सो ड्यू टू कॉन्जुगेशन. तर ग्रासेस जे असतात, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं बघा, 2,4-D हर्बिसाइड जे आहे हे काय करतं, फक्त डायकॉट जे असतील, ओके, डायकॉट म्हणजे काय, ब्रॉड लिव्डवाले जे वीड्स असतात त्याला किल करायचं काम करतात, बरोबर आहे. मग तुम्हाला हा पण तर प्रश्न पडला पाहिजे की 2,4-D जर ब्रॉड लिव्ड वीड्सला किल करतं तर मग मोनोकॉटला का नाही करत सर, तर मग हे ग्रासेसला किल का नाही करत, वाय नॉट. ओके, ये इनका दोस्त है क्या. तर ग्रासेसला का किल करत नाही, कारण की ग्रासेसमध्ये एक अशी मेकॅनिझम आहे, तर ती काय करते, ती कॉन्जुगेशन आहे. ठीक आहे, ती काय करते, कॉन्जुगेशनचं त्याच्यामध्ये मेकॅनिझम आहे, ती त्या हर्बिसाइड मॉलिक्युलवर जाऊन त्याचा एखादा मॉलिक्यूल, स्वतःचा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल चिपकून देते. त्याच्यामुळे त्या ग्रासेसमध्ये जे आहे, ग्रासेस असेल, वीड्समधले ग्रासेस असतील किंवा ग्रासेसच्या पोएसी फॅमिलीमधले क्रॉप असतील, जसं की शुगर केन झालं, वीट झाला, तर किंवा मग मेज झाला, हे सगळे काय झाले, पोएसी झाले. तर पोएसी म्हणजे ग्रासी फॅमिली. तर ह्या ग्रासेसमध्ये काय होतं, मग ती कॉन्जुगेशनची त्या ठिकाणी रिॲक्शन होत असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारे हे किल करू शकत नाही. ओके, तर ही झाली कॉन्जुगेशन. त्यानंतर रिव्हर्स मेटाबॉलिझम एक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. रिव्हर्स मेटाबॉलिझम काय, इन सम ऑफ द मेटाबॉलाइट रिॲक्शन्स ऑफ हर्बिसाइड द इंटरमिडिएट जो की केमिकल स्ट्रक्चर जो असतो हा कसा असतो, इट इज मोर फायटोटॉक्सिक दॅन द पॅरेंट कंपाऊंड्स. एक बघा, ही पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं राईट, तुम्ही CID बघताय, CIDमध्ये काय आहे, एक बॉम्ब त्या ठिकाणी आहे. काय आहे, एक बॉम्ब आहे आणि त्याला काय आहे, तारा कनेक्ट केलेले आहे. आता बरोबर तार कापली तर ठीक, आणि जर चुकीची जर कापली तर काय होतो, बॉम्ब जो आहे तो त्या क्षणाला फुटून जातो, बरोबर आहे. तर त्याच प्रकारे जे आहे इथे काय होतं, काही अशा पण मेटाबॉलिक रिॲक्शन असतात हर्बिसाइडच्या की ज्याच्यामुळे काय होतं की एक पहिला जो मॉलिक्यूल असेल आपला हर्बिसाइडचा, तो ज्या प्लांटवर स्प्रे करतो आणि प्लांटमध्ये तो एंटर करतो. ठीक आहे, हा ए जो आहे हा प्लांटमध्ये एंटर केला, आणि जसं की बॉम्बची आपण चुकीची तार कापली, प्लांट काय करतं, प्लांट त्याला डिग्रेड करण्यासाठी प्रयत्न करतं, आणि डिग्रेड करता करता एखादा असं इंटरमिजिएट प्रोडक्ट तयार होतो. तो ए काय होतो, त्याला डिग्रेड करण्याच्या प्रयत्नामध्ये बीमध्ये कन्वर्ट होतो, आणि हा बी जो असतो हा एपेक्षा जास्त टॉक्सिक असतो. ठीक आहे, आणि टॉक्सिक असल्यामुळे तो काय करतो, तो प्लांटला किल करतो. बघा तेच दिलं येतं की द इंटरमिडिएट केमिकल रिॲक्शन जे असतात दे आर मोर फायटोटॉक्सिक दॅन देअर पॅरेंट कंपाऊंड्स. तर त्याच्यामुळे असं एक्झाम्पल देत दिले बघा, द अल्फा ऑक्सिडेशन ऑफ 2,4-DB जे की केमिकल आहे, तर त्याचं काय होतं, 2,4-DB नावाचं एक आपण हर्बिसाइड आहे. ठीक आहे, हे जेव्हा आपण स्प्रे करतो तर काय होतं, हे प्लांटमध्ये गेल्यावरती डिग्रेडेशन करण्याच्या भानगडीमध्ये काय होतं, ते कन्वर्ट होऊन जातं 2,4-Dमध्ये, आणि 2,4-Dमध्ये एकदा कन्वर्ट झालं रे बाबा की हे काय होतं, हे एक बॉम्बसारखं आहे. एक प्रकारे फुटलं की त्या ठिकाणी प्लांटमध्ये काय झालं, बेसिकली प्लांट गेट्स किल्ड, राईट. तेच इथे एक बेसिकली यांनी सांगितलं आहे बघा, हे आहे 2,4-DB जे आहे मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, याचं काय होतं, बीटा ऑक्सिडेशन होतं, इन्व्हॉल्ड इन फॅटी ॲसिड मेटाबॉलिझम. मी खूप जास्त तुम्हाला असं ट्रिकी करून सांगत नाही, बघायला गेलं हे खूप जास्त अवघड गोष्टी आहेत ह्या पुढच्या समजून घेणं, पण मी सिम्पल वर्ड्समध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे महत्त्वाचं असेल ते मी तुम्हाला सांगेलच. ठीक आहे, तर हे जे 2,4-DB आहे ना, तर याच्यामध्ये काय होतं, बीटा ऑक्सिडेशन होतं, आणि मग हे 2,4-Dमध्ये कन्वर्ट झालं, आणि प्लस ऑक्झॅलिक ॲसिड याच्यामधनं वेगळा पडला. आता हे काय होतं, हे 2,4-D मग काय झालं, इट इज फायटोटॉक्सिक टू द प्लांट. आणि अशा पद्धतीने जे आहे, जर का 2,4-D असं तयार झालं की प्लांट काय होतं, किल होऊन जातं. सो आय थिंक दॅट विल बी ऑल फॉर टुडे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करूया, हर्बिसाइडचं हे मोड ऑफ ॲक्शन जे आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सुरू करूया. ओके, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. कोणाला काही अडचण असेल, काही कळालं नसेल, ठीक आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू.